सब कुछ हम उनसे कह गए लेकिन ये इत्तेफाक कहने की थी जो बात वो दिल में रह गई. हा कट कर, हा गाणं घेतलाय मी, हा कट कर, हा गाणं घेतला मी. मी परत घेतोय. हाय गाईज, वी आर इंटेलेक्च्युअल बीज आणि हा आमचा पहिलाच पॉडकास्ट आहे, आमचा पहिलाच प्रयत्न आहे. तर होप तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल. हा जो पहिला पॉडकास्ट आहे तो आम्ही रिलेशनशिप या मुद्द्यावरती करायचा ठरवला होता आणि त्यासाठीच आम्ही सगळ्यांनी थोडाफार वाचलं वगैरे, कंटेंट जमा केला, थोडंसं आपलं स्वतःचं बोलायचंय आणि जेणेकरून तुम्हाला इनकेस जर तुमचा आत्ताच ब्रेकअप झाला असेल किंवा आत्ताच नवीन नवीन रिलेशनशिप मध्ये आला असाल तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. का तर बिलीव्हस आम्ही पण त्याच फेजेस मधनं कधी ना कधीतरी गेलेलो आहे आणि कुठलंही लेक्चर किंवा थिअरॉटिकल हे काही लेसन नाहीये, हे अंदर की बात आहे आणि ते तुम्हाला नक्की आवडेल. सो या पॉडकास्ट मधनं तुम्हाला काय मिळेल तर एक नवीन व्ह्यू मिळेल, एक होलसमनेस मिळेल. बऱ्याच ज्या गोष्टी अनएक्सप्लोर्ड असतात त्या जर्नीमध्ये त्या कुठेतरी तुम्हाला आत्ताच कळतील. सो कसं डील करायचं त्या गोष्टींशी, कसं नवीन नवीन ऍडव्हेंचर्सना किंवा एंडेव्हर्सना सामोरं जायचं रिलेशनशिप मध्ये येणाऱ्या, ते तुम्हाला कळेल. आणि त्यासाठी आपला हा फ्रेंड सर्कल आहे. अथर्व आहे आपल्यासोबत, अथर्व बोरकर. हॅलो. त्यानंतर आपल्यासोबत ऐश्वर्या यादव आहे. हाय. प्रसाद अहिराव इज विथ अस. हॅलो. त्यानंतर प्रतीक भावसार. हाय. शर्वरी राजे आहे आपल्यासोबत. हाय. आणि मी नीरज गरुड. मी काइंड ऑफ थोडंसं हे होस्ट करायचा प्रयत्न करतोय. सो मुद्दा असा होतो की बऱ्याचदा अशा प्रकारचे पॉडकास्ट होस्ट करताना एक वेगळं चॅलेंज असतं की आपल्याला आपलं पण आतलं बोलायचं असतं आणि एक थोडंसं डिसिप्लिन पण मेंटेन करायचा असतो. मुद्दा असं झालाय की आज दिवसभर मी सबमिशन मध्ये वगैरे अडकलो आणि मला जरा रात्री थोडं काहीतरी संध्याकाळी थोडं बीटीतनं बाहेर यायचं होतं, पण मी गझल बिझल वाचलेले आहे, त्यामुळे मी आज त्या झोन मध्ये कम्प्लिटली. ओके, सो मी आधीमध्ये अशा गोष्टी टाकत राहणार आहे, गझल बिझल. सो सगळ्यात आधी म्हणजे मी स्वतःवर एक टाकतो का तर मी होस्ट करतोय आणि मुद्दा असा होतो की जो ऍडव्हेंचर आहे, जो चॅलेंज आहे हे होस्ट करण्यामध्ये, की प्रतीक तुला आवडेल असं वाटतं मला हे. मैं गझल सुना के अकेला खडा रहा या पॉडकास्ट मध्ये गझल सुना के अकेला खडा रहा, सब अपने अपने चाहने वालों में खो गए. अरे वा. त्यामुळे मुद्दा असा आवडलं. मला आतलं पण बोलायचंय आणि तुम्ही असं मला एकट्यात पाडू नका. सो सगळ्यात आधी एका मी स्टेटमेंट सुरुवात करतो. एक स्टेटमेंट मी वाचलं होतं मध्ये की वी आर मोस्ट अलाइव्ह वेन वी आर इन लव्ह. थोडं फिलॉसॉफी आहे पण मजा आहे. वी आर मोस्ट अलाइव्ह वेन वी आर इन लव्ह. खरं तर प्रेम ही खूप अशी करावी अशी गोष्ट असते, ती होत असते, असं करावं असं नाही. आणि प्रत्येक जण कधी ना कधीतरी त्या टप्प्यातनं गेलेलाच असतो. नीला फजलींचा शेर सुद्धा आहे, खूप मोठी गझल आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है, इश्क कीजिए फिर समझिए जिंदगी क्या चीज है. सो सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हा सगळ्यांना की या आपल्या पूर्ण जर्नीमध्ये, या यंग एजच्या, व्हाईल वी आर सर्चिंग फॉर माय पर्सन, माझ्या साठीचा कोणतरी माणूस आपण शोधत असतो, मुलगा असो मुलगी असो. सो रनिंग बिहाइंड एनी रिलेशनशिप मला हवंच आहे. मी परत रिपीट करतो, रनिंग बिहाइंड एनी रिलेशनशिप इज वर्थ ऑर नॉट. खूप जनरलाइज क्वेश्चन आहे. अथर्व. अच्छा, मला असं वाटतं रनिंग बिहाइंड द रिलेशनशिप हे आपल्या एज ग्रुपच्या साधारण, म्हणजे आपण जेव्हा टीनेज मध्ये वगैरे असतो किंवा चाइल्डहुड मध्ये वगैरे असतो, आपण शाळेत असतानाच आपलं पहिलं प्रेम वगैरे, तर तेव्हा आय गेस रिलेशनशिपच्या मागे धावणं आय गेस चुकीचं आहे. किंवा जेव्हा आपण काय करिअरच्या मागे वगैरे जेव्हा जातो, आपण अर्ली 20s मध्ये असतो, जेव्हा आपण जस्ट ग्रॅज्युएट झालो असतो, काय होतंय मला, ग्रॅज्युएट झालो असतो आपण. आता चालू आहे ना, आता कुठं पास आउट होतोय आपण, काय माहित नाही मला. आम्ही ग्रॅज्युएट होणार आहे. ग्रॅज्युएट होणार आहे. ग्रॅज्युएट. तर आपण तेव्हा करिअरच्या झोन मध्ये वगैरे असतो, तर अर्थात ती प्रत्येकाची प्रायोरिटी आहे की त्यांना करिअरला प्रायोरिटी द्यायची आहे का त्यांच्या रिलेशनशिप मध्ये प्रायोरिटी द्यायची आहे.
तर मग भाग म्हणजे त्याच्या मागे धावणं, म्हणजे तू म्हटलास तसं माझं मागे धावणं बरोबर आहे का? तर आय गेस ते चुकीचं आहे. म्हणजे तेवढी एकच गोष्ट नाहीये ना करण्यासाठी. त्याच्या बरोबर करण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत. त्यामुळे त्याच्या मागे धावणं अर्थात चुकीचं. ओके, नाईस. प्रतीक. हे बघ, मला काय वाटतं माहिती का अशा बाबतीत, की तुम्ही कधी धावताय त्याच्यावर पण डिपेंड करतं आणि का धावताय त्याच्यावर पण डिपेंड करतं. म्हणजे समजा तुम्ही खूपच आधी किंवा इमॅच्युअर असताना धावत असाल तर अजून आपण जगच पाहिलेलं नसतं. बरोबर. आपल्याला माहिती नाहीये की अजून, की आता जसं अथर्व म्हटलं की अजून तेवढीच एक गोष्ट नाहीये, तसं आपल्याला अजून माहितीच नाही की नेमकी किती गोष्टी आपल्यासाठी वाट बघतात अजून. बरोबर. कदाचित ओके. तो व्यक्ती नसेल, कदाचित असेल, काही सांगता येत नाही. पण त्यावेळेस धावून माती खाण्यापेक्षा, माती नाही खायची ऑब्व्हियसली, पण त्यावेळेस धावून किंवा एकाग्र राहून त्या गोष्टीकडे आपण जरा वेळ वाया घालतोय असं मला वाटतं. मला एक मध्ये फक्त बोलायचं होतं की आपण त्या रिलेशनशिप मध्ये असताना पहिल्या म्हणजे जसं आपण शाळेतलं टीनेज वगैरे आपण म्हणूयात, तेव्हा आपण त्या रिलेशनशिप मध्ये असताना आपण तसा विचार करत नाही ना की आता ही चूक आहे किंवा आपण माती खातोय समजा आपण, ते आपल्याला तेव्हा कळत नाही. तेव्हा ते मस्त मस्त असं वाटतं एक पहिलं रिलेशनशिप आहे. रिलेशनशिप पण तरी आपण त्याला का म्हणतो ना, म्हणजे थोडक्यात ती एक आपण बोललो, हाय केलं, झालं, वी आर डेटिंग नाव. अशी त्यावेळेस म्हणजे लहान असताना ते तसं आपण अँगलने बघायचो त्याला. त्यामुळे तेव्हा आय गेस ते खूप छान होतं असं मला वाटतं. नंतर ऑफकोर्स आता आल्यावरती कळतं की अरे काय करत होतो आपण, हे काय माहिती. पण ते होऊन जातं त्या वयामध्ये, आपल्या हातात हा. नसतं ते आणि ती मजा अरे असते. हो, माझाही तोच मुद्दा होता की तो म्हटला ना, की नीरज म्हटला ना जसं की पळलं नाही पाहिजे, मागे भागणं. मागे नाही पळलं पाहिजे, करायला नाही करायचं बरोबर. मला सोबत चाललं पाहिजे. येस हा. येस. प्रसाद. मला तरी वाटतं की ही गोष्ट काही ठरवून करायची गोष्ट नाही, ही ऑटोमॅटिक होणारी गोष्ट. तर आपण असं वा. कन्सिडर करायला पाहिजे की हे होणारच आहे. सो आपण हे असं एक एम ठेवायचं की ही गोष्ट पण आणि ही गोष्ट पण पॅरलली चालेल. आपलं करिअर पण आपल्याला सेट ठेवायचं आणि त्या गोष्टी सोडायचं पण नाही. प्रायोरिटीज आपण आपल्या करिअरला देऊ, पण ही गोष्टीला पण आपण लिमिटेशन्स देऊ की हिला एवढाच टाइम द्यायचा किंवा त्याला एवढाच टाइम द्यायचा आणि ह्याला जास्त टाइम. मला असं वाटतं मी प्रसाद सोबत जाईल बिकॉज प्रत्येक गोष्ट ही म्हणजे अरेंज नसली पाहिजे. कुठल्याही प्रकारे मी ठरवून ही गोष्ट केली नाही पाहिजे की मी या एज मध्ये रिलेशनशिप मध्ये जाईल, या एज मध्ये मी प्रॉपर लाईक सिरियस डेट करायला लागेल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा आय गेट मॅरिड ॲट दिस एज वगैरे. सो डेफिनेटली देर इज नो प्लॅन फॉर दिस थिंग्स आणि या गोष्टी ठरवून कधीच होत नाहीत. सो नेव्हर गो ट्राय विथ द फ्लो. गो विथ द फ्लो थोडक्यात. गो विथ द फ्लो. अच्छा अच्छा. ऐश्वर्या. हा, माझं पण असं ऑलमोस्ट सेमच मत आहे. कारण जसं सांगितलं थर्व वगैरे सगळ्यांनी की ह्या गोष्टी आपण प्लॅन करून नाही करू शकत की या वेळेला मला हे करायचंच आहे, नाही करायचंय. पण जसं सांगितलं की आपण त्या वेळेला आपल्याकडे करण्यासारख्या बाकीच्या पण खूप गोष्टी असतात. त्यामुळे कुठेतरी आपल्याला कळलं पाहिजे की थांबायचं कुठे. कारण आपण पळणं तर नाही थांबवू शकत, ते होतच नॅचरली, पण थांबायचं कुठेही कळलं पाहिजे, बॅलन्स करता आलं पाहिजे. ग्रेट ग्रेट. तसंही विषय निघाला. सो आपण मागच जाऊया. टीनेज किंवा जे पहिलं असतं 10वी-12वी लेवलचं. तो जेव्हा आपल्याला सगळं जसं गुलाबी दिसत असतं and everyone suddenly becomes a poet. सो मला असं वाटतं पर्सनली की तो जो एक एजचा टप्पा असतो ना, तिकडे आपली एक्झॅक्ट मेंटॅलिटी ठरते की तेव्हा जे काय होतं ना, मग भले ते वर्क होतं नाही होत, ते अट्रॅक्शन असतं, तो फोर्स असतो, पण त्यानंतर सुद्धा आपण कन्स्ट्रक्टिव्ह लेवलला जातोय का डिस्ट्रक्टिव्ह लेवलला जातोय हे त्या पॉइंटला मला असं वाटतं की ठरतं 10वी-12वीच्या लेवलला. अदरवाईज ती मेंटॅलिटी बनत जाते. तर त्याबद्दल काय वाटतं तुला अथर्व? कशी असावी ती? कन्स्ट्रक्टिव्ह आय गेस म्हणता येईल की, परत सांग जरा काय बोललास तू, हे कट करशील. तो जो पॉइंट असतो ज्या पॉइंटला आपली आयदर इमोशनल ब्रेकडाऊन होते किंवा इमोशनल ग्रोथ होते 10वी-12वीच्या लेवलला, जेव्हा आपण नवीन शिकायला लागलो असतो गोष्टी, थोडं ते झापडं उघडली असतात. सो त्या पॉइंटला ठरतं की आपली मेंटॅलिटी कन्स्ट्रक्टिव्ह लेवलला जाणार आहे की डिस्ट्रक्टिव्ह लेवलला जाणार आहे. सो त्याबद्दल तुला काय वाटतं? मी प्रसादला विचारतो हा प्रश्न. तुला काय वाटतं प्रसाद? मला तरी असं वाटतं की ह्या गोष्टींमध्ये आपली सराउंडिंग किंवा पिअर प्रेशर फार जास्त मॅटर करते. जर आपली सराउंडिंग मधले जे लोक आहेत
ते पॉझिटिव्हली किंवा या गोष्टी फार चिअरिंगली घेत असतील तर आपला पण त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला होतो आणि इव्हॉल्विंग पण चांगली होते आपली या गोष्टींमध्ये. जर आपल्या साईडला ज्या गोष्टी होत्या त्याच चिअरिंग नसतील किंवा डिप्रेस्ड असतील आपल्या साईडचे लोक, तर आपण म्हणजे त्या गोष्टींमध्ये आपण पण त्याच व्ह्यूनी बघायला लागतो. सो ते पिअर प्रेशर फार मॅटर करतात. ओके ओके. ऐश्वर्या. जसं सराउंडिंग महत्वाचंच असतं, कारण त्या एज मध्ये आपण मोस्टली आपले मोठे ताई किंवा दादा यांच्याशी या गोष्टी नाही बोलत. क्वचितच कोणतरी असेल जे असं शेअरिंग होत असेल. अदरवाईज आपला जो मेन सोर्स असतो गप्पा मारायचा किंवा शेअरिंगचा तो आपला फ्रेंड सर्कल असतो. तर मग माझ्या मते तर ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, की या सगळ्यातून नंतर ते आपल्याला काय सजेशन्स देतात किंवा ते आपल्याला ट्रीटमेंट कशी देतात, कोणत्या गोष्टी सांगतात. तर त्याच्यावर डिपेंड आहे की आपण कोणत्या साईडला जातो. जर ते आपल्याशी व्यवस्थित असतील किंवा आपल्याला चेअरअप करण्याचा ट्राय करत असतील तर मे बी एक ते सगळं मागे सोडून आपण एक पॉझिटिव्ह हे घेऊन पुढे जाऊ किंवा मग अदरवाईज पण होऊ शकतं. ग्रेट ग्रेट. थोडा अजून याच मुद्द्यावरती बोलतो की पर्सनली मला असं वाटतं की तो जो एक काळ असतो ना तो खूप असा एक गोड गोड आपण खूप क्रिएट केलं असतं की भांडण नको व्हायला किंवा कॉन्फ्लिक्ट नको व्हायला किंवा असंच वाटेल तिला तसंच वाटेल तिला. आणि या सगळ्या रिलेशन वरती एक बॉलिवूडचा खूप परिणाम आहे असं मला वाटतं. सो अथर्व. खूप 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 बॉलिवूडचा खतरनाक म्हणजे पूर्ण मला तर वाटतं आपण पूर्णपणे त्यांना इन्फ्लुएन्स होऊन जातो. आपल्याकडे एक 80%. आयडियल मला असं वाटतं युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड एक कपल आहे राहुल आणि अंजली. ते जे करतात ते खरं प्रेम, बाकी नाहीच आहे काही. खूप म्हणजे आपण आणि ते अर्थात काही प्रमाणात बॉलिवूड खऱ्या गोष्टी सांगणं कमी करतं मला तरी वाटतं. म्हणजे ज्या एक रोमॅन्टिसिझम जो आणतो ना बॉलिवूड, असा काही शब्द असेल तर रोमॅन्टिकनेस जो आणतो. नाही तर इम्पॅक्ट ऑफ बॉलिवूड काय वाटतं प्रतीक? अरे विशेष आहे. म्हणजे आता नाही त्याच्यावर निबंध लिहायचे झाले तर मग आता ते पण कमी पडतील असं वाटतंय मला. कारण की सेट ऑफ रूल्सच दिलेत ना आपल्याला बॉलिवूडने. म्हणजे आता मला काय वाटतं रिलेशनशिप किंवा ह्या ज्या काही गोष्टींविषयी आपण आज बोलतोय ह्या प्रत्येकासाठी खूप सब्जेक्टिव्ह आहे. आणि बॉलिवूडनी त्याचे काही नियम दिलेत किंवा त्याचे काही नियम नाही म्हणणार मी, पण एक असं प्रिअज्युम्ड फॅक्ट्स दिलेत. हा बरोबर, की पाय कसा 3.14च असतो, बरोबर आहे ना? ठीक आहे. हा तसं काही ठराविक नाही ना याच्यात. बरोबर. प्रत्येकाचं काही ना काहीतरी वेगळं आहे आणि प्रत्येकाची वेगळी क्रिएटिव्हिटी आहे याच्यात. सो अरे पण बॉलिवूडचा जरी काय म्हणतात इम्पॅक्ट घ्यायचा असेल ना तरी चांगल्या फिल्म्स पण आहेत बॉलिवूडमध्ये. म्हणजे मसांसारखी फिल्म आहे बॉलिवूडमध्ये रे. अरे आहे ना पण प्रत्येकाला नाही ना कळणार ते फुगा सोडल्यावर. म्हणजे आता प्रत्येकाला कळणार नाहीये म्हणून माझं काय प्रत्येकाला हे कळतं बघ, प्रत्येकाला हे कळतं की एक फॅन्सी कॉलेज दाखवणं किंवा फॅन्सी शाळा दाखवली आणि डेव्हिड कार मधनं आला आणि प्रपोज केलं, हो बोलली, संपला विषय. हे खरंय. एक्झॅक्टली. नाहीतर मुलगी श्रीमंत मुलगा गरीब. हो एक्झॅक्टली. खूप व्हरायटी आहे. प्युरिटी काय आणि इम्प्युअर काय ना ते जरा कळत नाही. एक शेअर टाकू का? एक शेअर टाकू का? एक शेअर टाकतो. सब कुछ हम उनसे कह गए, ओके, सब कुछ हम उनसे कह गए लेकिन ये इत्तेफाक म्हणजे कोइंसिडेंस. सब कुछ हम उनसे कह गए लेकिन ये इत्तेफाक, कहने की थी जो बात लेकिन दिल में रह गई. जे बोलायचं होतं ते मी बोलू शकलो नाही. सो अशा बऱ्याच गोष्टी असतात. सो ती जी प्युरिटी आणि इम्प्युरिटी आहे ती कुठेतरी कळत नाही. पुढे बोलूयात पुढच्या गोष्टीसाठी. मला शर्वरी आणि ऐश्वर्या तुम्हाला विचारायचंय, व्हॉट क्वालिटीज डू यू सी इन द गाय? मला पण ऐकायचंय. मला असं वाटतं की दिस अपीअरन्स जो असतो तो मॅन्डेटरी नसतो या गोष्टींमध्ये. ऑल इज इम्पॉर्टंट इज की तो माणूस किती अंडरस्टँडिंग आहे,
किंवा किती जेन्युइन आहे ही गोष्ट खूप मॅटर करते माझ्या हिशोबाने तरी. काही जणांसाठी इव्हन लुक्स मॅटर करतात. सो दॅट इज देअर कन्सर्न. ओके. ऐश्वर्या. म्हणजे फक्त लुक्सच आहेत. नाही असं नाही. अजून काय गुड क्वालिटी असू शकतात? अजून गुड क्वालिटीज मध्ये अरे तू सेल्फ इन्स्पेक्शन करतो का काय तिच्या ह्याच्यावर? हरकत नाही. बरं. ऐश्वर्या. हा, तर शर्वरी जसं बोलली की लुक्स एवढे मॅटर नाही करत. त्याच्या ऐवजी ज्या बाकीच्या गोष्टी आहेत की आपण कम्पॅटेबल किती आहे. मी गप्पा मारताना किती कम्फर्टेबली गप्पा मारू शकते, किंवा एखादा जर चिडचिड होत असेल किंवा एखादा माझा दिवस जर वाईट गेलाय तर मी बोलून किती फ्री होऊ शकते, या सगळ्या गोष्टी जास्त मॅटर करतात. किंवा एखादी चांगली गोष्ट की त्याला जर गाणं येत असेल किंवा छान लिहित असेल तर या सगळ्या गोष्टी मला वाटतं जास्त मॅटर करतात. काइंड ऑफ हॉबी असली पाहिजे एखादी, हा. किंवा आय एम नॉट सेइंग सर्व गुण संपन्न वगैरे टाइप ऑफ थिंग, बट एक हॉबी असली पाहिजे. किती कोणती पण असू देत. मग त्याला ते हा, स्केचेस exactly. करायला आवडतील किंवा तो पोएम लिहित असेल किंवा कुठल्याही प्रकारचं रायटिंग आवडत असेल, रिडिंग बुक्स एक्सेट्रा, काही पण असेल. सो इट्स लाईक तो एक चेरी अँड केक असतो त्याच्यासाठी. आणि ते तेव्हा त्या वा. व्यक्तीसोबत नीरज एवढा तुला काय भारी वाटतं मला कळलं. त्याच्या Reading books चा point add झाला ना. म्हणून मी लिहिणं सोडून दिलं त्या नादात. माझ्या काळात मी लिहिणं सोडून दिलं त्या नादात. हरकत नाही. ओके ओके काय ओके. ऐकू नाही आलं मला. तू लिहिणं सोडून दिलं का? काही- काही- प्रतीक, तुझ्याकडे मी पुढचा प्रश्न घेऊन येतो थांब. अच्छा अच्छा ठीक आहे. नाही, Okay, विचारून ऐकून घेतलं रे. नाही. ऐकून हे बरं वाटलं. या दोघींकडनं ऐकून हे बरं वाटलं की यांना गिटार वाजवणार वगैरे नाही आवडत. हा. ते नाहीये. म्हणजे That is बॉलिवूड नाही. इन्स्पायर्ड नाहीये. तेच खरं तो उत्तर इतर आहे. लोकांसाठी मॅन्डेटरी क्लिशे असेल. अथर्व तू तेच खरं हा. उत्तर आहे. हे पुस्तकात लिहिण्याचे उत्तर देत आहेत. मला असं मग म्हणायचं काम करू. नाही. वा. प्रतीक, मी नाही, तुझ्याकडे नाही. येतो. हा मी हा. तुझ्याकडे येतो. लुक्स म्हणजे काय? ह्याच्या दोघी म्हणलं लुक्स मॅटर करतात. लुक्स म्हणजे काय तुझ्यासाठी? माझ्यासाठी वा, चांगला प्रश्न आहे. वा. बर, माझ्यासाठी लुक्स म्हणजे काय ह्या बाबतीत मी सांगू इच्छितो की लुक्स म्हणजे पूर्ण पर्सनॅलिटी असणार आहे. हे पुस्तकी म्हणजे- नाही का आता? हे पुस्तकी आता हे पुस्तकी नाही सांगत आहे मी. पूर्णच ऐक ना. पर्सनॅलिटी मध्ये भरपूर गोष्टी असतात रे. लुक्स म्हणजे अरे भरपूर आहेत. म्हणजे तिचे विचार कसे आहेत बाबा, ती बोलायला कशी आहे, उगाचचा ऍटिट्यूड दाखवण्यात जर असेल नाही त्या गोष्टींच्या बाबतीत तर मग भांडणच होणार आहेत ना एक पॉइंट नंतर ना. ऑब्विसली खूप फ्रँक आहे पण नाही. बोल. हो. ऑब्विसली हे खूप फ्रँक होणार आहे, पण मला असं म्हणायचंय की समंजसपणा असतो ना एक कुठला तरी समंजसपणा, किंवा समोरचा व्यक्ती काय म्हणतोय नेमकं त्याच्या म्हणण्यामागचा अंश काय, त्यामागची गोष्ट काय, ते कोणी जरी समजून घेत असेल तर मग इट्स वेल अँड गुड. ग्रेट. शर्वरी, तुला काय म्हणायचं या पुस्तकी उत्तरावर? लिटरली फुल पॉलिटिकल उत्तर दिलेलं आहे ना. अरे असं ते Looks त्यांनी बद्दल- सांगितलं ना की बुकिश टाइप मधलं काय म्हणतात त्याला, मुलांचं वर्णन, मुलींच्या मनातलं जस्ट लाईक रणबीर कपूर किंवा विकी कौशल, डिफरन्सिएशन. असं आय डोंट थिंक सो की एखादी जेन्युइन पर्सन साठी आम्ही असं बघत असो. द ओनली थिंग इज मॅन्डेटरी इज द कम्फर्टनेस. तो कम्फर्टनेस आला पाहिजे. म्हणजे Okay, दिस okay. आणि डझंट आता- मीन्स की जर सपोज समोरचा कम्फर्ट झाला तर म्हणजे तो आता आम्ही त्यांच्यावरती लाईक करत म्हणजे त्या व्यक्तीवर माझं प्रेम आहे. मे बी आय एम जस्ट थिंकिंग दॅट ही इज माय फ्रेंड. ते दॅट डझंट मीन्स लाईक आय एम गोइंग फॉर अ फ्रेंड झोन ऑल्सो. बट ती कम्पॅटेबिलिटी असली पाहिजे, जसं ऐश्वर्या बोलली तसं. बेस्ट. अबाया हे असली. ऊंट मला पहाड तरी के वाटतं अंडरस्टँडिंग आणि डिपेंडेबल पाहिजे हा, Okay. एक्झॅक्टली. ओके. हा, यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू इन गुड विचार वर्ड्स. मग मी प्रसाद म्हणजे- पुढे जातो. प्रसाद हा, पण sir, आपण ऐक ना नीरज बोल आपण ना. अजून तुझं मत नाही ऐकलेलं आहे. माझं हो. मत काय? मत सांग Oh, म्हणजे आपण अच्छा. पुढच्या तू प्रश्नावर मुलींमध्ये काय जाऊ. आता बघतो, तू मुलींमध्ये हा. काय बघतो? तू मुलींमध्ये का बघतो आणि तुला मुलींचे लुक्स मॅटर करतात का? लुक्स, हा, की ते कम्पॅटेबल हा. आहेत का हे लुक्स मध्ये नाहीयेत. लुक्स मॅटर करतात का? लुक्स. ओ भाई, ये तो बड़ी अच्छा सवाल है. आहे का म्हणतो? लुक्स ऍट सच नाही,
पण म्हणजे असे डायरेक्ट लुक्स नाहीत की किती भाप कपडे घालते किंवा किती श्रीमंत महाग वगैरे असं ते काही चालत नाही. एक डिसेन्सी वाटते, मग डिसेन्सी आवडते मला पर्सनली. मला डिसेन्सी आवडते. आणि काय म्हणतात स्वीट सिम्पल आणि अटायर किती चांगला मेंटेन करतात. ओके, अटायर किती छान मेंटेन करून आणि उगाच जास्त अभिनय न करता आज मी हे कपडे घातले हे अभिनय वगैरे न करता मी आहे अशी आहे, मला फरक नाही पडत. जेन्युइनिटी पुढे ठेवणं, जेन्युइनिटी मला पर्सनली असं गुड. सो ठीक आहे, प्रसादचा पॉईंट घेऊन मी तुला सांग. बोल ना, बोल सांग. Okay, so this is like I don't wanted to define it in a very improper way, but recently I was talking to somebody and then I realized somewhere ki आमची wavelength जुळतीये, but at a certain time I just experienced at the time की तो खूप rude आहे एकदम, म्हणजे it was critical to understand that person and then I started hating him at a certain time की नाही होते माझ्याकडनं. अतिचा सार्कॅझमपणा जो म्हणतो ना आपण, अति सार्कॅझमपणा तो खूप नडतो मुलांना, मला असं वाटतं. मला कळलं तुझं. अरे नाही, बरोबर आहे. एका पॉइंट पर्यंत सार्कॅझम एक्सेप्ट होतो, मुलींना पण कळतो, ते चालतं सगळं. पण एका पॉइंट नंतर जर सारखेच उलटी उत्तर, ते कुठेतरी एक थिन लाईन असते रूड आणि इरिटेशन होतं. बेस्ट. मग तुम्ही परत मला पॉइंट वरती आणलेलंच आहे मगाच्या ह्याच्यावरती. परत मी ऐश्वर्याचा पॉइंट आता घेऊन पुढे जातो. तुझं म्हणणं आहे की ओव्हर सार्कॅझम किंवा ओव्हर आर्ग्युमेंट, उलटी उत्तर वगैरे एका पॉइंटला ते खटकतं. सो एक पुढचा पार्ट आहे रिलेशनशिप मधला, सेकंड थर्ड स्टेज म्हणून आपण त्याला, जेव्हा रियालिटी कळते आपल्याला एकमेकांची. ओके, ते पहिल्यांदा गोड वागणं आणि ते खोटी पर्सनॅलिटी वगैरे ठीक आहे, पण आता रियालिटी थोडीफार कळायला लागली असते आणि तेव्हा कुठेतरी ती बायोलॉजी असते ना, ती फाईट करायला लागते आपल्यासोबत की मला हा आवडतो पण आहे, पण मला ह्याला चेक पण करायचा हा कसा आहे प्रत्येक सिच्युएशन मध्ये. इज ही कम्पेटेबल विथ मी, किंवा तो माझा विचार करतो का मी त्याचा विचार करू शकते का, ही एक कॉन्स्टंट फाईट चालू असते. आणि ते फॅन्टसी आता उरली नाहीये. ओके, म्हणजे जे लव्ह होतं पहिल्या स्टेजमध्ये ते आता फॅन्टसी उरली नाहीये. ओके, सो जी फेक पर्सनॅलिटी किंवा जे आपण क्रॉस चेक करतो प्रत्येक बाबतीत, ते कन्स्ट्रक्टिव्ह आहे का नाहीये? काय वाटतं प्रसाद, तुला काय वाटतं? म्हणजे मला तरी आता तुझ्या बोलण्यावरून एवढं कळलं की ही स्टेज कधी येते, जेव्हा आपण एकमेकांचे सगळे सिक्रेट्स जाणून घेतो किंवा एकमेकांना पूर्ण ओळखायला लागतो. मग आपल्याला माहिती आहे की त्याचे स्किल्स काय, आणि म्हणजे एकमेकांचे स्किल्स माहिती असतात आणि जो जिथे लॅकिंग आहे किंवा किती कमी पडतात ह्या गोष्टी माहिती असतात. तर मला तरी वाटतं ह्या गोष्टींमध्ये एकमेकांना स्वतः पॉवरफुल आहे किंवा माझ्याकडे जास्त स्किल्स आहे हे दाखवण्यापेक्षा, मी तुझे जे जिथे स्किल्स मध्ये तू लॅक होतोय तिथे तुला इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि तू मला इम्प्रूव्ह करण्यासाठी जर हेल्प केली तर आपलं रिलेशनशिप जास्त चांगलं होण्याचे चान्सेस. म्हणजे एकमेकांना स्किल्स दाखवणं मला एवढं पॉइंट वाटत नाही. उगाच त्या आर्ग्युमेंट मध्ये जातात आणि ज्या रिलेशन मध्ये असं वाटतं की तो भारी आहे आणि मी कमी आहे, मग ते रिलेशन असं मला नाही वाटत की पुढे वर्कआउट होईल. बरोबर आहे. ओके, अथर्व तुला काय वाटतं? मला वाटतं जेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी माहित असतात ना, समोरच्याची एकूण गोष्ट माहिती आहे, आपल्या पार्टनरची एकूण गोष्ट माहिती आहे, तेव्हा एकच त्या सगळ्यांपैकी समजा 15 चांगल्या गोष्टी असतील तर 15 गोष्टी असतील एकंदरीत त्या समोरच्या पार्टनर विषयी, त्याच्यातली मला असं वाटतं एक गोष्ट सुद्धा खूप होते तुम्ही पुढे रिलेशनशिप तुमचं चालवण्यात. म्हणजे ते तेवढं एक रिझन आहे की मला ही अजूनही आवडते आणि मी तुझ्यासोबत राहणार. ओके, म्हणजे उरलेल्या 14 गोष्टी उरलेल्या वी कॅन इग्नोर, कारण की यार एवढा स्पॅन आपण एकत्र राहिलो आहोत, आपल्याला माहितीये की आपण किती एकमेकांच्या सगळ्याच गोष्टी माहिती आहेत, सगळ्यांची काय दुःख सुख आपण सगळ्या सोबत एकत्र होतो. पण तेवढं एक जे कारण असेल ना की बाबा ती खूप ऑनेस्ट आहे, तेवढं एक कारण पण खूप झालं तिच्यासोबत पूर्ण आयुष्य काढण्यासाठी, असं मला वाटतं. नाईस. तो पॉइंट जर ऑनेस्टी असेल तर हा एक्झाम्पल तुझे 14 पॉइंट सांगितले त्याच्यामधला तर एक पॉइंट असेल की शी इज व्हेरी गुड ऍट वेअरिंग क्लोथ्स, तिला कपडे घालण्यामध्ये फार इंटरेस्ट आहे. आता ह्या पॉइंटला घेऊन तू पुढे आयुष्याचा विचार नाही करू शकत ना, तो पॉइंट ऑनेस्टी म्हणून तू पुढच्या आयुष्याचा विचार करू शकतो. बरोबर. व्हेरी गुड. म्हणजे एव्हरीथिंग लँड्स अपॉन मॅच्युरिटी. त्या पॉइंटला मॅच्युरिटी इज द बेस्ट. एक्झॅक्टली. ओके. मग आता मॅच्युरिटीचा विषय काढलाय तर मग थोडा पुढच्या स्टेजला जाऊ आपण अजून रिलेशनशिप मधल्या, जिकडे ही रियालिटी कळल्यामुळे
जसं ऐश्वर्या म्हणली की कुठेतरी तो सार्कॅझम नंतर खटकायला लागला. सो अशा प्रकारची रियालिटी कळल्यामुळे जिकडे डिसअपॉइंटमेंट सुरू होते, जी बऱ्याच रिलेशनशिपची अल्टिमेट स्टेट असते, त्यानंतर बऱ्याचदा ब्रेकअप होतात किंवा त्यानंतर टॉक्सिसिटी वाढायला लागते रिलेशन्स मधली, काउंटर आर्ग्युमेंट्स वाढायला लागतात. तर मग ती सिच्युएशन रिअल आहे की डिस्ट्रक्टिव्ह आहे, म्हणजे ती त्या रिलेशनशिप मध्ये असावी की नसावीच? प्रतीक. असावी. कारण की मग त्यानंतरच तुम्हाला कळेल की तुम्ही राहू शकता का नाही राहू शकत, म्हणून असावी. पण मला असं पण वाटतं, म्हणजे मगाचा प्रसादचा जो मुद्दा होता त्यालाच मी कंटिन्यू करेल, की एकत्र राहून ग्रो करणं हेच रिलेशनशिपचं खरं मिनिंग आहे ना. म्हणजे 100%. खूप फिलॉसॉफिकल होत असेल थोडस, पण मला असं म्हणायचंय की म्हणजे एकत्र राहून ग्रो करणं म्हणजे काय, की आता समजा माझ्यातली एखादी गोष्ट चुकीची आहे, सॉरी मी मागच्या मुद्द्यावर पण थोडासा हात घालतोय, पण माझ्याकडे समजा एखादी गोष्ट खूप चुकीची आहे, की मी समजा ओव्हर सार्कॅस्टिक आहे आणि आता ही स्टेज आलेली आहे की मला समोरच्याला ते खटकायला लागलं. सो त्यांनी आणि मी मिळून त्या गोष्टीवर वर्क करणं गरजेचं आहे. ओके ओके. जे की ह्या स्टेजला आपण जर सोडून गेलो किंवा ह्या स्टेजला आपण जर वेगळे झालो, तर मग आधीच्या गोष्टींनाही काय अर्थ उरत नाही आणि ते फक्त तेवढ्या एका कारणामुळे सोडून जाणं त्यालाही काय अर्थ उरत नाही. बरोबर. इथे जर आपण तो बोलून सॉल्व्ह हा मग जर तू म्हणलास प्रतीक की अशी गोष्ट हा. असावी रिलेशनशिप मध्ये, पण मग एक तुम्हाला सगळ्यांनाचा क्वेश्चन आहे की एक वाक्य समोरच्या माणसाकडनं नेहमी येतच या स्टेजला, आणि ते वाक्य म्हणजे यू हॅव चेंज्ड. ओके. हो, मी फक्त हा man. ते अख्ख्या माझ्या पॉइंटलाच घेऊन जाईल मग ते पुढे. जर असं जर तू म्हणत असशील की यू हॅव चेंज्ड, तर मग प्रत्येक नातं बदलतं ना, प्रत्येक नातं बदलतं. बरोबर आहे. हो. असं एक नातं वा. नाहीये जे बदलत वा. नाही. बरोबर आहे. मग आपण सगळी नाती तोडत नाही ना, आपण काम करतो ना त्याच्यावर. फक्त ती रक्ताची आणि ही बरोबर. नाही म्हणून का? अरे कविता करतो. वा. अरे वा. कविता अरे म्हणजे करायला तसं नाही, रा, तसं रा, नाही. रा. ऐश्वर्या. हा, जसं प्रतीक बोलला की त्या एका गोष्टीमुळे सोडणं हे बरोबर नाही, कारण किती झालं तरी मला माहिती की मी इम्परफेक्ट आहे. समोरच्या मध्ये पण काहीतरी चुका म्हणण्यापेक्षा इम्परफेक्शन किंवा फ्लॉज असणारच आहे. इम्परफेक्शन. आणि रिलेशनशिप इज ऑल अबाउट तुम्ही एकमेकांचे इम्परफेक्शन कसं एक्सेप्ट करता आणि एकत्र ती पार्टनरशिप करता, की तुझं हे कमी आहे ना, ठीक आहे आपण दोघं मिळून काहीतरी सॉर्ट आउट करू किंवा मी तुला हे शिकवते किंवा असं आपण, तर ते महत्वाचं आहे. ती पार्टनरशिप होणं महत्वाचं असं वाटतं मला. क्या बात आहे. म्हणजे थोडे इम्परफेक्शन असावेत रिलेशनशिप मध्ये, जे आपण कोप अप करता येतील नंतर आपल्याला पुढे वर्क होणार असेल तर. म्हणजे ते एक्झॅक्टली लाईक की गिला है तुझसे बहुत मगर है मोहब्बत भी, गिला है तुझसे बहुत है मगर मोहब्बत भी, मगर वो बात अपनी जगह ये बात अपनी जगह. सो ती एक मॅच्युरिटी एकदा का हातात आली आपल्या की मग पुढे गोष्टी जातात. पुढे थोडा मी ट्रिकी जरा एक मुद्दा आहे, आपण त्यावर सगळे बोलूयात. आपलं पर्सनली म्हणजे ऍज अ मुलगी म्हणून, ऍज अ मुलगा म्हणून जे काही आपलं एक संगोपन झालं असतं किंवा पॅरेंटिंग जे झालं असतं आपलं, किंवा आपलं जे कल्चर असतं, ज्या कल्चरमधनं आपण येतो, ज्याला बिलॉंग करतो, त्याची इमेज किंवा त्याची शॅडो बऱ्याचदा आपल्या रिलेशनशिप मध्ये पडते आणि आपण त्या प्रकारचा माणूस एक्सपेक्ट करतो. किंवा मी माझं जे कल्चर आहे, आता फॉर एक्झाम्पल मी उदाहरण देतो. मी एका मुलीसोबत जनरली बाहेर गेलो होतो. सो आता आपण सगळे नॉर्मली सगळे मिडल क्लास फॅमिली बिलॉंग करतो, जिकडे बाबा ऑफिसला जातात, काम करतात, आई पण आयदर हाऊसवाईफ आहे किंवा नोकरी करते, काय करते, पण रात्री स्वयंपाक आई बनवते. ओके. सो मी जनरली त्या मुलीला जनरल बोलताना विचारलं की तुला स्वयंपाक येतो का. सो आता मला हे एक्सपेक्टेड नव्हतं की मला का आला पाहिजे, तुम्हाला काय येत नाही. बरोबर. सो माझं तर इंटेन्शन नव्हतं, पण जे कल्चर मधनं मी ग्रोअप झालोय ना, ते मी एक्सपेक्ट करतो ना. सो हे कन्स्ट्रक्टिव्ह की डिस्ट्रक्टिव्ह आहे, परत एकदा हाच असंच क्वेश्चन. काय वाटतं तुला अथर्व? अरे 100%. ही एक सायकोलॉजिकल टर्म आहे मला असं वाटतं. म्हणजे मी एक व्हिडिओ सुद्धा बघितला होता त्याच्यामध्ये की मला आता एक्झॅक्टली आठवत नाहीये ते, पण त्याच्यामध्ये त्यांनी 8 साइन्स दिले होते की तुम्ही सायकोलॉजिकली तुम्ही किती अफेक्ट होता तुमच्या रिलेशनशिप मध्ये, मग ती कुठलीही रिलेशनशिप असू दे. तर त्याच्यामध्ये एक पॉइंट होता की समजा
एक गर्लफ्रेंड असेल, ती फार इन्सिक्युअर आहे किंवा पॉझिटिव्ह आहे, तर तो इन्सिक्युरिटी आणि पॉझिटिव्हनेस तिच्यामध्ये कुठून आला? तर याच्यामध्ये त्यांनी बॅक स्टोरी काय दिली होती की समजा तिचे रिलेशन तिच्या वडिलांसोबत चांगले नसते, म्हणजे तिचे वडील पूर्णपणे फुल वर्कहॉलिक, 24 तास आपलं फक्त काम, तिला पूर्ण वेळ देऊ शकत नाही वगैरे असं होतं. आणि त्यामुळे तिला तिच्या मनामध्ये ती व्हॉइड होती, एक फादर फिगर तिला कुठे मिळत नव्हती. तर जेव्हा ती तिच्या स्पेशल पर्सनला वगैरे भेटली ना, तेव्हा ती त्याच्यामध्ये ती एक फादर फिगर बघायला गेली, आणि मग ती व्हॉइड तिच्यामधली ती त्याच्या थ्रू ती भरत होती. म्हणजे कळतंय मला काय सांगायचं ते, म्हणजे समोर ती फादर फिगर बघतीये, तर त्याच्यामुळे पुन्हा पॉझिटिव्हनेस येणं किंवा ती पूर्ण फुल अज्युम करणं की बाबा या वेने रिॲक्ट होतात किंवा याने रिॲक्ट होतात, सो तो पण तसाच रिॲक्ट झाला पाहिजे किंवा तो पण तसाच रिॲक्ट होणार, अशा गोष्टी. त्यामुळे ते प्रिझम्पशन्स येतात आणि मग आय गेस तिथं पॉझिटिव्हनेस वाटतो किंवा इन्सिक्युरिटीज येतात. मी एक बघितलं होतं, ते सायकोलॉजिकल टर्म होती याच्या मागे. त्यामुळे बरोबर आहे, पॅरेंटिंग 100% अफेक्ट करतं. किंवा अजून एक गोष्ट, आपण एक गर्लफ्रेंड वगैरे असेल किंवा मैत्रीण जरी असेल ना जवळची, तरी आपण म्हणतो की अरे तू हे काय घातलं, एवढे का छोटे कमी कपडे घातले तू. तर आय गेस ते पण कुठेतरी घरनच येतं ते, आय गेस. कारण घरी आपल्याला आपल्या बहिणीला किंवा कोणाला तरी आपल्याला वगैरे सांगितलं असतं की अरे मोठे कपडे घाल वगैरे वगैरे वगैरे, त्यामुळे आपण ते पुढे पास ऑन करत जातो. ओके, शर्वरी, नाईस. ह्यावरती बोलायचं झालं तर आता गोष्टी खूप बदलणार आहेत ह्याच्यानंतरपासून, कारण जे लॉकडाऊन मध्ये 100%. आपण आहोत आणि त्या गोष्टीमुळे आज आपल्याला सगळ्यांना भेटता येत नाहीये आणि ह्याच्यावरती बोलता येत नाहीये. सो इट्स लाईक 3 months तर सगळेजण घरात आहेत. सो आय गेस ऑब्व्हियसली ऑल बॉईज, लाईक आता जे कोणी आपल्यासोबत कनेक्टेड आहेत त्यांनी सगळ्यांनी पण आपल्या स्वतःच्या डिशेस स्वतः ट्राय केल्या असतील, कुकिंगच्या वगैरे, किंवा कधीतरी घरामध्ये ऍक्च्युअली झाडून करावं लागलं असेल, कारण आई सोडत नाही कोणालाही. सो आताची सिच्युएशन खूप बदलणार आहे त्या गोष्टीमुळे, की कोणालाही काय म्हणतात त्याला, किसी को ऊंचा या नीचा नहीं कंसिडर किया जाएगा, आय गेस. या गोष्टी कमाल. मे बी थिंग्स आर गोइंग टू गेट चेंज्ड इन एव्हरी एन्व्हायरमेंट, मे बी असं होणार आहे. झालं पण असेल कदाचित खूप जणांकडे, की आवडत असेल आता की कुकिंग मेन म्हणजे करायला. थिंकिंग चेंज होती, आय गेस, मला तरी असं वाटतंय. डेफिनेटली. मला असं वाटतं की हा जो क्वारंटाईन आहे, जो काही अनएक्सपेक्टेड आला यात 3.5-4 महिन्यात, होपफुली तो संपला पाहिजे आता लवकर. पण त्याने एक काय म्हणतात, प्रत्येक जे काही डिपार्टमेंट आहे ते प्रत्येक डिपार्टमेंट चेंज केलंय. म्हणजे जसं एज्युकेशन आहे, इकॉनॉमिक्स, एक सायकोलॉजी पण चेंज होतीये. ओके, सायकोलॉजी पण चेंज होतीये. एवढा वेळ स्वतःला देतोय ना आपण, सो आपल्याला माणसांची किंमत कळते लिटरली जेव्हा आपण. सो मला पर्सनली असं वाटतं, सो ती सायकोलॉजी चेंज होईल होपफुली. प्रसाद, तुला काय वाटतं या क्वेश्चनवर? पॅरेंटिंगचा क्वेश्चन झाला तर पॅरेंटिंग फार मॅटर करतं, कारण की जसं तुम्ही मॉम डॅडचं रिलेशन बघता किंवा आई वडिलांचं रिलेशन बघता, ते रिलेशन किंवा पॅरेंटिंग मध्ये आपली बहीण किंवा मोठा भाऊ सुद्धा येतो, तर त्यांचं पण रिलेशनशिप असतात. जर तुम्ही फार क्लोज असाल तर तुम्हाला माहिती असतात काही सिक्रेट्स. तर त्यांचे जे रिलेशन्स असतात किंवा त्यांच्या फ्रेंड्सचे, म्हणजे मी तरी प्रोबॅबली माझ्या बहिणीच्या सगळ्या फ्रेंड्सला वगैरे ओळखतो, त्यामुळे त्यांचे सिक्रेट्स वगैरे माहिती असेल. तर त्यांचं जे लाईफस्टाईल आहे आपण ते कॉपी करायचे प्रयत्न करत असतो बऱ्याच वेळा, म्हणजे आपलं एल्डर्सचे. तर त्या गोष्टी मॅटर करतात खरंच, त्यांचं कसं बिहेवियर येतं. डेफिनेटली. सो ग्रेट. प्रतीक? पॅरेंटिंग ऑब्व्हियसली मॅटर करतच रे, कारण की तुमच्या बेसिक एक्सपेक्टेशनचा जो बबल आहे ना, जो तुम्ही सर्टन पॉइंट, तो ऍक्च्युअली इथनच क्रिएट होतो. म्हणजे त्यातनच आपण येतो. म्हणजे आता एखादी गोष्ट जर तुम्हाला लहानपणापासून शिकवली की ती चुकीची, तर तुम्ही मोठे जसे होते तसे ती तुम्हाला चुकीचीच वाटणार आहे. म्हणजे आता कुकिंगचं ऑब्व्हियसली चेंज होईलच, पण ती अशी चुकीची गोष्ट किंवा बरोबर गोष्टीमध्ये पडत नाही ना, ती सर्वायवल स्किल आहे, ती आलीच पाहिजे कोणालाही. मी एक्झाम्पल दिला रे, मजाच करू नका. अरे नाही, म्हणजे ते मान लिया वो अपनी जगह है, ये अपनी जगह, ते मला कळलंय पूर्णपणे. पण तसंच हे पण असंच आहे रे, की वो अपनी जगह, ये अपनी जगह, पण तरी फरक पडणार आहे ऑब्व्हियसली.
ग्रेट. नाईस. ऐश्वर्या, तुला काय वाटतंय? जसं अथर्व बोलला की आपण जे बघतो ते आपण एक्सपेक्ट करतो आणि एक्सपेक्ट करण्यामुळे कुठेतरी जसं त्याने सांगितलं की एक वेगळ्या व्यक्तीची वॉइड भरण्याचा आपण प्रयत्न करतो. तर तिथून ऑब्व्हियसली एक्सपेक्टेशन्स येणार आणि त्या पूर्ण नाही झाल्या तर हर्ट होणार, या सगळ्या गोष्टी होतातच. तर याचं एक बेसिक सोल्युशन आहे की बी अडॅप्टिव्ह. जे तुम्ही बघितलंय आतापर्यंत ते तुम्ही एक्सपेक्ट करताय, पण ते विचार करा की हे या सिच्युएशन मध्ये या व्यक्तीकडून एक्सपेक्ट करणं बरोबर आहे का. ते अडॅप्टिव्ह विचार करून मग आपण ठरवायला पाहिजे. आय गेस दॅट इज द ओनली सोल्युशन, बिंग अडॅप्टिव्ह. नीरज, मला Great. प्रिव्हियस एका टॉपिकला परत एकदा छेडावंसं वाटेल रिलेटेड Okay. टू पेरेंटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींचं जसं आपलं बोलणं चाललेलं आहे. बोल ना. जे बॉलिवूडचा वाला एक टॉपिक आपला छेडला गेला होता, तो म्हणजे अथर्व आणि सो त्यामध्ये कधी तुम्ही बघितलंय का, असं म्हणू शकतो आपण, म्हणजे आपल्या यंगर जनरेशनला किंवा आपण स्वतः पण बघू शकतो की कधी आपले पेरेंट्स गार्डन मध्ये हात घालताना असे हातात हात घालून असे डान्स करतायत, कुठेतरी गाणं गातायत. सो दिस सिच्युएशन डजंट हॅपन्स इन रिअल लाईफ. अरे इव्हन करत रियालिटी असेल ना, भलतीच आहे एकदम. अरे इव्हन करत असेल ना तरी आपण म्हणतो काय बाबा तुमचं वय काय. Exactly. किंवा इव्हन आपण जेव्हा काही पीडीएस बघतो आजूबाजूला, तेव्हा इट बिकम्स ऍक्च्युअली क्लिशे फॉर एव्हरीवन, असं मला वाटतं कुठेतरी. आणि त्या सिच्युएशन्स मध्ये आय गेस येस, आणि आपण जी रियालिटी घरात बघतोय ती पण एक वेगळी असते. तर मे बी काही जणांच्या घरात असं असेल की खूप फ्री एन्व्हायरमेंट आहे, काही जणांच्या घरात कॉम्पॅक्ट असेल. पण तुम्ही जितकं स्वतःला एक्सप्लोअर कराल बाहेर जाऊन, म्हणजे भलेही तुमच्या घरामध्ये कॉम्पॅक्ट एन्व्हायरमेंट आहे किंवा फ्री एन्व्हायरमेंट आहे, बट यू नीड टू एक्सप्लोअर युअरसेल्फ. जोपर्यंत जग नाही कळणार ना, तोपर्यंत तुम्हाला माणसंही नाही कळणार, मला वाटतं. आणि कमाल. ऍब्सोल्युटली. आणि ह्या गोष्टीमध्ये म्हणजे सगळ्या ऍस्पेक्ट्सने आपण बघू शकतो की पेरेंट्स आपले असे वागतायत आणि बाहेरचे असे वागतायत. सो इफ युअर पेरेंट्स आर करेक्ट, यू जस्ट टेक देअर चान्स, म्हणजे त्यांच्या साईडने आपण जातो. किंवा कधी कधी आपले पेरेंट्स पण म्हणजे दे कॅन मेक मिस्टेक्स इन द लाईफ. सो ऑब्व्हियसली त्या पिरियड ऑफ टाइमला आपण वी कॅन स्विच टू समबडी एल्स पार्ट, म्हणजे मला तरी असं वाटतं. यू शुड बेसिकली that एक्सप्लोर adaptiveness. बिकॉज यू हॅव ऑप्शन्स, राईट? येस, ऍब्सोल्युटली. आणि आता ती वाईडर रेंज आहे. आपल्या पेरेंट्सच्या वेळेस तो ऑप्शनही नव्हता कोणालाही असं फारसा एक्सप्लोर करण्याचा, आणि आता तो मिळतो आपल्याला, तर आपण त्याचा खूप जास्त काय म्हणतात असा ऍडव्हान्टेज घेतला पाहिजे, असं मला वाटतं. कमाल, हे भारी उत्तर होतं, मला आवडलंय पर्सनली. आता जरा पुढचा मुद्दा अजून, त्याच्या आधी एक शेर प्रतीक तुझ्यासाठी बरं का. एक शेर छोटासा. किसी के तुम हो, किसी के तुम हो, किसी का खुदा है दुनिया में. अरे किसी के तुम हो, वा, किसी का खुदा है दुनिया में, मेरे नसीब में तुम भी नहीं, खुदा भी नहीं. आई अरे. दर्द आहे. सो आता तुम्हाला कळलं असेल मी कुठल्या मुद्द्यावरती येणार आहे. सो आता नाही, हा मुद्दा, माझ्यासाठी का होता? हा माझ्यासाठी का होता? सो मुद्दा आहे ब्रेकअप, ज्याच्यानंतर बऱ्याचदा एक चांगलं रिलेशन एंड होतं किंवा एक चांगला स्टार्ट पण मिळत असेल काही लोकांच्या बाबतीत. मेनली हे रिझन असतं की नॉट गोईंग इन द एक्सपेक्टेड वे, जसं वाटत होतं तसं जात नाहीये वगैरे. आणि मग त्यानंतर मग ते झाल्यावर लोनलीनेस येतो, निगेटिव्ह थॉट्स येतात. मग त्याला कसं डील करावं? युनिव्हर्सल क्वेश्चन आहे शर्वरी. त्याला कसं डील करावं? आय गेस ब्रेकअप झाल्यानंतर काही जग बंद नाही पडलंय किंवा थांबलं नाहीये, जसं आता लॉकडाऊन मध्ये थांबलेला आहे. अँड तो एकच व्यक्ती नाहीये तुमच्या आयुष्यामध्ये की जो तुमच्यासाठी एकदम प्रेशियस एखादा कोहिनूरचा हिरा होता, असा नाहीये. आपल्या आयुष्यात खूप हिरे असतात असे. ऑब्व्हियसली. तर त्यांचं नाव आहे आपले फ्रेंड्स. तर ज्या मित्रांना तुम्ही त्या पिरियड ऑफ टाइम मध्ये भेटला नाहीये, की जेव्हा तुम्ही रिलेशनशिप मध्ये होतात किंवा ज्यांच्याशी तुमचे संबंध तुटलेले आहेत, ट्राय टू त्याच्यासोबत परत बॉन्ड बिल्ड करण्याचा ट्राय करा. मे बी त्यातनं तुम्हाला खूप आनंद मिळेल की तुमची जी मैत्री तुटली होती आधीची ती परत आलेली आहे. किंवा ट्राय टू स्पेंड टाइम विथ युअर पेरेंट्स, कारण त्या पिरियड ऑफ टाइम मध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडला किंवा गर्लफ्रेंडला जास्त प्रायोरिटी दिलेली आणि तेव्हा तुम्ही तुमच्या आई वडिलांना ऑब्व्हियसली डावललेलं असणार आहे. म्हणूनच तर तुम्ही 2 रिलेशनशिप बॅलन्स नाही करू शकलात. तर
डेफिनेटली गिव्ह टाइम टू युअर पेरेंट्स ऑल्सो दॅट टाइम. दिस आर द थिंग्स. किंवा तुम्हाला जर कोणतं आर्ट अँड क्राफ्ट आवडत असेल आणि ती गोष्ट तुम्ही खूप दिवस झाले केलेली नाहीये, ट्राय टू डू दॅट. इट्स जस्ट लाईक थोडंसं मूवी सारखं असतं, की जस्ट मूवीज मध्ये दाखवतात की एखादी मुलगी ब्रेकअप झाल्यानंतर एक आईस्क्रीमचा मग घेऊन हातात बसते आणि मग ते खात बसते. सो दिस इज लाईक आणि व्हेरी गाणं असतं तिथे. येस आणि ऍब्सोल्युटली. गाणं आणि असतं खूप तिथे. काहीतरी रोमॅन्टिक बघत असते. सो दिस इज लाईक टिपिकल थिंग. बट what an actual reality in the life is like, what we can do is switch around with the people we love, and you switch around with the people we really care about. माशाल्लाह, कमाल. प्रतीक, काय बोलशील यावर? शेर माझ्यावर घेतलेला होतासच तू, पण क्वेश्चन पण आता ठीक आहे. नाही, आता प्रथमतः मला हे सांगायचंय की नेमकं ब्रेकअप झालं कशामुळे त्याच्यावर त्याचे परिणाम डिपेंड असतात. म्हणजे समजा जर प्रॉपर म्युच्युअल ब्रेकअप जर झाला असेल, की समजा कोणी मूव्ह आउट करत असेल आणि लॉंग डिस्टन्स त्यांना होत नसेल, किंवा मग म्हणजे दोघेही मॅच्युअरपणे समजा वेगळे होत असतील, तर तो वेगळा ब्रेकअप झाला. किंवा मग खूप काही कॉम्प्लिकेशन्स आले, कोणाच्या घरनं काही कॉम्प्लिकेशन्स आले, तर तो वेगळा ब्रेकअप झाला. मग तिथे आपण मॅच्युअरपणे हँडल केलं पाहिजे. समजा जर कॉम्प्लिकेशन्स आले समोरच्या व्यक्तीकडनं, तर आपण एक पॉइंटला समजून घेतलं पाहिजे, तिथे थांबलं पाहिजे आणि मग मूव्ह ऑन केलं पाहिजे आपल्या लाईफमध्ये. कारण की तिथनं डाऊनहिल जाण्यात काहीच पॉइंट नाहीये. ते मग तो स्नोबॉल इफेक्ट तयार होत जाईल तुमच्या आयुष्यातला. Absolutely. जेवढं तुम्ही त्यातनं दुःख घेण्याचा प्रयत्न कराल, तेवढं ते वाढत जाईल आणि त्याच्या खाली तुम्हीच दबणार आहात. सो त्यात काही पॉइंट नाही मला असं वाटतं. आणि जर तो मला म्युच्युअल तरी काय असेल, वाटतं ओके ओके. हा, की ब्रेकअप हा एका पॉइंटनी नाही होत. बऱ्याच गोष्टी म्हणजे जर तुम्ही रिलेशनशिप मध्ये आले ना, तुम्हाला एखादी गोष्ट खटकते, पण तुम्ही कसं करता की आपला माणूस आहे, आपण समजून घेऊ, अशी गोष्ट असते. आणि ते समजून घेत 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 तुम्ही एखाद्या पॉइंटला फार चिडता, आणि त्या पॉइंटला ते सगळे जे पॉइंट दाबून ठेवले होते ना, ते सगळे पॉइंट निघतात आणि ते पॉइंट लीड Pile up करतात होतं, ब्रेकअप. हा. आणि त्यामुळे मला तरी वाटतं की आपण एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग घ्यावी की हे सगळे पॉइंट होते म्हणून आपण ब्रेकअप करतो. दोघांनी समजून घ्यावं हे सगळे पॉइंट होते म्हणून ब्रेकअप करतो. सॅड होण्याचं काही पॉइंट नाही. म्हणजे जस्ट लाईक हा, अथर्व बरोबर आहे बोलला sir. होता एकदा मला की आपण एका पेजवर नाहीये, आपले प्लॅटफॉर्मच वेगळे. सो तू बरोबर. वेगळ्या डायरेक्शनला, मी वेगळ्या डायरेक्शनला, तर एका ट्रेन मध्ये बसायचे प्रयत्नच काय करायचे. असं म्युच्युअल अंडरस्टँडिंग केलेलं जास्त बेटर राहतं. उगाच ते लोनलीनेस आणि सॅडनेस येण्याचे प्रश्न येत नाही. आणि सेम की म्हणजे एकच पर्सन आपलं आयुष्य नाहीये, आपलं आयुष्य फार मोठं आहे, तर त्याच्यावर फोकस करणं जास्त बेटर. आणि ब्रेकअप हे आय गेस म्हणजे काय म्हणता येईल, ते एक part आहे चिटिंग थ्रू relationship. पण होऊ शकत. हा पार्ट आहे रिलेशनशिपचा, मान्य आहे, पण ते एक चिटिंग थ्रू पण होऊ शकतं ना. म्हणजे की डबल डेटिंग टाईप वगैरे अशा हो. पद्धतीने पण ब्रेकअप होऊ शकतो. तर आय गेस Literally. तिथे याचे इम्पॅक्ट फार वाईट असतात. म्हणजे नाही, हा जो परत ब्रेकअप हो, सर्व मी मला ऍड मला करतो मला यामध्ये. फक्त मी फक्त एवढंच सांगतो की जर असं काही असेल तर तुम्ही सॅड होऊन किंवा तुम्ही त्याची फळं हा. बघून काहीच पॉइंट नाही ना. तुमची तर काही चूक पण नाही त्याच्यात. याच्या वेळेस आपण Absolutely उलट करतो ना. करेक्ट. याच्यावरती आपण कसं करतो, हा. यार मीच काहीतरी चुकीचं केलंय. हा, एक्झॅक्टली. राईट. मी अजूनही ऍड करेन, जसं अथर्व म्हणला फॉर एक्झाम्पल डबल डेटिंग वगैरे असेल, किंवा बेसिकली समोरचा माणूस जर आपल्याला माहिती असतं, एवढे कोणी असा मूर्ख नसतो हा, की हा. आपल्याला माहिती असतं की आपण इन्व्हेस्ट करतोय त्या माणसामध्ये इमोशनली, आणि तोही इन्व्हेस्ट करतोय. ओके, सो जर तसं असेल, सो त्या रिलेशन बद्दल एक फर्म राहण्याचे एफर्ट पण आपण घेतले पाहिजे, असं मला पर्सनली वाटतं. जर दोघं इन्व्हेस्ट करत असतील, ओके. जर बरोबर, तरी सुद्धा मी चीट करत असेल, तरी सुद्धा मी डबल डेट करत असेल, दुसरं कोणी माझ्या आयुष्यात असेल, तर मग ते समोरच्याला सांगावं क्लिअरली किंवा कर्टसीनं, कारण त्यानं इन्व्हेस्ट केलंय त्या माणसानं और त्या मुलीनं. बरोबर. हे अगेन म्युच्युअल अंडरस्टँडिंग. बरोबर. नाही, मला असं वाटतंय डबल डेटिंग जरी केलं ना, तरी जेव्हा समोरचा विचारायला येतो ना की बाबा का, अर्थात तो तेव्हा चिडलेला किंवा ती चिडलेली वगैरे असू शकते, तेव्हा ते साहजिकच आहे. पण आय गेस तेव्हा तिथं कॉन्व्हर्सेशन होणं फार महत्वाचं आहे. मग ते कॉन्व्हर्सेशन म्युच्युअली असलं पाहिजे की ते प्लेइंग अराउंड वगैरे जे काय होतं माझ्यासोबत, ते का, की व्हाय मी, आय गेस हे कॉन्व्हर्सेशन झालं पाहिजे तिथे. जर ते नाही झालं ना, तर फुकटची पुढची 3-4 वर्ष वाया जातात असं मला वाटतं. की
ती तर खुश असते किंवा तो तर खुश असतो जो खेळलाय, ज्याने डबल डेटिंग केली आहे. पण दुसरा माणूस ना उगाच डिप्रेशन मध्ये जाणं किंवा काही होऊ शकतं रे. आता आपण किती गोष्टी बघतो की रिलेशनशिप नाही चालले, याच्यामुळे लोक सुसाईड करतायत, लोक डिप्रेस जात आहेत, लोकांची करिअर बरबाद करून घेतात अरे ते फक्त एका रिलेशनशिप पाहिजे. तेही केव्हा करतायत ते, जे की आपण आता 19-20-21 मध्ये आहोत, जिथे त्यांनी करिअरमध्ये त्यांचं जास्त फोकस असला पाहिजे, तिथं ते या गोष्टींमध्ये अडकून जात आहेत आणि त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो त्यांच्या सराउंडिंग मध्ये, की त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो की रिलेशनशिप बाबतचा. तर आय गेस तिथे थिंकिंग चेंज होऊ शकते. तर मला एवढंच वाटतं की काही होऊ दे, म्युच्युअली ब्रेकअप होऊ दे, न होऊ दे, डबल डेटिंग होऊ दे, काही होऊ दे, पण एक थोडासा एक काळ दिला ना त्या गोष्टींना, थोडासा वेळ दिला आणि थोड्या गोष्टी समजून घेतल्या, एक म्युच्युअल आपण एक कॉन्व्हर्सेशन केलं, तर आय गेस सगळ्या गोष्टी अंततः सगळ्या सॉर्ट होतात गोष्टी. मग जे तू म्हणतोस अथर्व आता, तू आणि आता प्रसाद जे बोलला मगाशी, तर त्याच्यावरती मी असं म्हणेन की जो माणूस ज्याच्यासोबत जो चीट झाला आहे, ज्याच्यासोबत चिटिंग केली गेली आहे, तो माणूस त्या रिलेशनशिपचं एक डिस्ट्रॅक्शन असू शकतं का? म्हणजे तो डिस्ट्रॅक्शन म्हणून त्या रिलेशनशिप मध्ये घेतला गेला आहे असं असू शकतं का? की माझं एकासोबत आहे पण मला काय म्हणतात त्याच्यापासून आता वेगळं व्हायचंय म्हणून मी ह्याच्यासोबत ट्राय करते, जेव्हा की हा बिचारा समोर मुलगी इन्व्हेस्ट करत असते. ओके 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 ओके. तो असं काही होऊ शकतं ही होऊ शकतं. पण मला असं वाटतं ही जी गोष्ट आहे ना, ही फुल इमोशनल रित्या होऊ शकते. म्हणजे तो मनुष्य खूप जर इमोशनल असेल ना, जर इमोशन्स त्याचे खूप त्याला महत्वाचे आहेत, की त्याला आता आपण एका व्यक्तीने त्याला चीट केलेलं आहे आणि परत तोच येईल, परत तो व्हॉइड त्याला भरून काढण्यासाठी एक दुसरी व्यक्ती आहे की त्याला त्याच सेम गोष्टी ही व्यक्ती त्याला देतीये. तर तो अर्थात तो अट्रॅक्ट होणार, कारण की ह्या सेम गोष्टी मला हिच्याकडून मिळाल्या नाहीयेत. त्याच्यामुळे तो तिकडे अट्रॅक्ट होऊ शकतो असं मला वाटतंय. हे पण ते फार इमोशनल दृष्टिकोनातून जाईल, म्हणजे ते की तो फार जर मला इमोशनल तरी काय असेल तर तो वाटतं, तिथे जाईल. हा, ब्रेकअप नंतर थोडा टाइम इमोशनल विचार केलाच नाही पाहिजे. पण होतो ना तो, ते साहजिक आहे ती गोष्ट. नाही होतो, ठीक आहे, मी मान्य करतो होतो, पण जो इमोशनल विचार करतो ना, त्याने रिबॉन्ड मध्ये आपण चुकीचे काम करतो. नक्की, Absolutely. बरोबर असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे ते चुकीचे काम करण्याला पण एक पॉइंट आहे, करू शकता ते, पण कधीतरी पॉझिटिव्हिटीला लीड करू शकतात, पण 90% ते फेलच जातात. तर त्यामुळे न केलेलंच बेटर. रिबाउंड बद्दल तुझं काय मत आहे? हा, रिबॉन्ड बद्दल माझं मत आहे की तुम्ही रिबॉन्ड करा, पण फ्रेंड्स मध्ये, म्हणजे तुमचे जे फ्रेंड्स आहेत ना त्यांच्यातच डिस्कस करा, त्यांच्या पुरतीच ठेवा. रिबॉन्ड मध्ये दुसऱ्या रिलेशन मध्ये जाणं हे मला तरी चुकीचं वाटतं. बिकॉज तुम्ही आतापर्यंत एका माणसामध्ये 100% देत होता, 100% तुम्ही इन्व्हेस्ट करत होता, तुम्ही एका वीक मध्ये, एका मंथ मध्ये दुसऱ्या माणसाला 100% देण्याचे कॅपेबल आहात. म्हणजे तुम्ही त्याच्यातून बाहेरच नाही आले, तर तुम्ही तुमच्या 100% आणलंच नाहीये, तर तुम्ही 100% देणार. बरोबर, असं मला वाटतं. तर थोडा टाइम घ्या, फ्रेंड सोबत बोला. कसं असतं, फ्रेंड्स हा चांगला प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही पूर्ण मोकळे होता, तर मोकळे व्हा, स्वतःला समजून घ्या की मग आता ब्रेकअप का झाला हे समजून घ्या, या गोष्टी आपल्याला भेटल्या नाहीत. मग पुढच्या वेळी जेव्हा आपण रिलेशन मध्ये जातो, क्लिअर ठेवा. मला तरी असं वाटतं की ह्या गोष्टी मला पटतात, मॅटर करतात, गोष्टी मला चालतात आणि ह्या गोष्टी मला चालत नाही. हा, असं मला कमाल मुद्दा आहे, कमाल मुद्दा. मला एक ऍड करायचं या सगळ्यामध्ये. इनफॅक्ट सगळेजण हे बोलतात की ब्रेकअपचं रिझन्स असतात, काही म्युच्युअली होतात, काही लाईक डिस्ट्रक्टिव्ह असतात, लाईक चीटिंग अँड एक्सेट्रा. तो तुम्ही हा विचार का नाही करत आहेत की ती जी व्यक्ती माझ्या आयुष्यात होती, ती एकतर म्युच्युअली जर माझा ब्रेकअप झाला असेल तर माझी कंपॅटेबिलिटी त्या व्यक्तीशी नव्हती म्हणून झालेलं आहे. सो मे बी हे स्ट्रेच होण्याच्या ऐवजी आत्ताच थांबले ही खूप चांगली गोष्ट आहे. किंवा जे चीट झालेलं आहे ज्यांच्या बाबतीत, तर मला असं वाटतं कुठेतरी की त्या व्यक्तीचं मला पुढे जाऊन काय म्हणतात खरं रूप कळलं. म्हणजे एकदम एक्स्ट्रीम लेवलला मी जेव्हा एकदम इमोशनली खूप जास्त कनेक्टेड आहे आणि अशा वेळेस जाऊन मला त्याचं जर खरं रूप कळलं, तर दॅट डिस्ट्रक्शन माइट लीड मी टू अ सर्टन एक्सटेंट, म्हणजे खूप जास्त प्रमाणे ते हर्ट करू शकतं. तर मला असं वाटतं की
टेक इट इन अ पॉझिटिव्ह वे, की बाबा हे मला आत्ताच कळालं किंवा मला आत्ताच जाणवलं, ही खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं, की कमाल कमाल तुम्ही Nice. ती मस्त गोष्ट मस्त पॉझिटिव्हली घ्या. पॉझिटिव्हिटी मला माहितीये की बरोबर पहिले हे होणार नाहीये. पहिले थोडा ग्रीफ असेल, थोडा सॅडनेस असेल. मित्रांसोबत बोला त्या बाबतीत, किंवा इव्हन जर तुमचे घरचे, जर आजकाल असतात घरचे काही जणांचे फ्री, तर हो बोला त्यांच्याशी, काही प्रॉब्लेम नाहीये. टॉक टू समबडी हू इज एक्सपिरियन्स्ड अबाउट इट, और रादर गो समवेअर यार. दोन दिवसासाठी ट्रिप काढून या, काहीतरी करा. बट आफ्टर दॅट थिंक इट इन अ पॉझिटिव्ह वे, की जे झालं ते बरोबर झालं आपल्या आयुष्यामध्ये. ग्रेट ग्रेट. एक्झॅक्टली. म्हणजे ब्रेकअप नंतर मोस्टली मी असे बघितलेत बरेच जण की ब्रेकअप झाल्यावर सुद्धा, म्हणजे माझ्या फ्रेंड्स पैकी पण, की सोशल मीडियावर स्टॉक करत राहणं किंवा अजून कधी मेसेज येतोय का, हा. किंवा वाट बघत राहणं, हे जो पॉइंट असतो ना, तर हा खूप काय म्हणतात त्याला, स्ट्रेसफुल पिरियड असतो. तर ह्याच्यापेक्षा मी म्हणेन की या पॉइंटला एक्सेप्टन्स जास्त महत्वाचं असतं. कारण जेव्हा तुम्ही एक्सेप्ट कराल की आता हे संपलंय, इथून पुढे नाहीये याला काही म्हणजे पुढे नाही जाणार आहे, तर त्या पॉइंटला तुम्ही एक्सेप्ट झाल्यानंतर काहीतरी पुढे करू शकता. याच्यात हे होत अडकून राहू नका, मूव्ह ऑन व्हा. अडकून Yes. मुळात वा तो जो पॅच असतो ना, की काही मी बघितलेले आहेत लोक, की जे 3-3 वर्ष, 6 महिने त्याच गोष्टीमध्ये अडकलेले असतात. अरे हो गेट अ लाईफ, यू हॅव ऍब्सोल्यूट लाईफ इन फ्रंट ऑफ यू यार. आपण खूप लहान आहेत आता या सगळ्या गोष्टींमध्ये. ते एक्झॅक्टली. बॅलोज नावाचं एक काय म्हणतात, एक बँड आहे. तर त्यांचं एक गाणं आहे, त्याच्यामध्ये त्यांची एक लाईन आहे, वेन वी गेट ओल्ड वी विल रिग्रेट दिस, टू यंग टू थिंक अबाउट दिस ऑल शिट. I think that is कमाल very कमाल. convenient over here to put it all. एक्सलंट. एकदम बरं झालं तुम्ही मला काय म्हणतात, माझे पुढचे 2 पॉईंट खूप होपफुल आहेत आणि तुम्हाला होप दिली यासाठी. सगळ्याच रिलेशन ते असं ब्रेकअप होऊन एंड नाही होत. बऱ्याचदा पुढची एक स्टेप असते त्या डिसअपॉइंटमेंट नंतरची, एक स्टॅबिलिटी, की ज्या पॉईंटला आपण एक्सेप्ट केलं समोरच्या, की हा आहे असा आहे, मी पण माझ्यात पण इम्परफेक्ट आहे, मी पण आहे असं आहे, पण आता थोडंसं एकत्र राहायचंय आपल्याला. ओके. त्याचा म्हणजे एक्सेप्टन्स, जे आपण मगाशी म्हणलो, एक्सेप्टन्सचा मुद्दा आहे. सो मग बाकी मग ते कम्युनिकेशन लॉस, प्रिझम्पशन्स, सगळे मुद्दे थोडेसे बाजूला टाकू आपण आणि स्टॅबिलिटी या मुद्द्यावरती बोलू. स्टॅबिलिटी आणि थोडीशी काय म्हणतात, कमिटमेंट. ओके. ज्या पॉईंट आपल्याला कळलंय की हा मला आवडतोय, हा वर्क होईल आमचं काहीतरी. आणि कमिटमेंट बद्दल मी फक्त एक बोलून इनिशिएट करतो, की बऱ्याचदा असं असतं ना, की रिलेशन मध्ये आपण मागत खूप असतो. माझी इमोशनल नीड कम्प्लीट झाली पाहिजे, माझी फिजिकल नीड कम्प्लीट झाली पाहिजे, माझं हे झालं पाहिजे, माझं ते झालं पाहिजे. पण एका पॉइंटला मी काय देऊ शकतो, वा मी काय वा देऊ वा शकतो. वा सो ही मला कमिटमेंट ओरिएंटेड थोडंसं वाटतं, स्टॅबिलिटी आणि कमिटमेंट. त्याबद्दल प्रतीक तुला काय वाटतं, कमिटमेंट देताना कसं असावं? कमिटमेंट देताना कसं असावं? कमिटमेंट आपण पहिले 6 महिने तर देतच नाही मला वाटतं. हे पहिले 6 महिने आपल्याला आपण देतो आपण नाही, आपण म्हणजे आपण सगळे हो तेच आपण सगळे 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 हा, आपण सगळे देत नाही 6 महिने. पण मग एकंदरीत एक थोडा काळ गेल्यानंतर पण आपल्याला पूर्णपणे कळतच ना तो माणूस. मग त्यानंतर ना इट इज अ प्रोसेस. ठीक आहे. एव्हरीथिंग विलिंग ती जी मॅच्युअर मॅच्युअर होत होत जाते. जाते, ती मॅच्युअर होत जाते. तुम्हाला त्यातले बारकावे हळूहळू कळतील. तुम्हाला एक माणूस हळूहळू कळणार, तुम्हाला नाहीच कळणार तो पूर्ण. ठीक आहे. बरोबर दोन एक आठवड्यात नाहीच कळणार आहे तो. एक इनिशियल स्टेज असते, म्हणजे आता ही जी स्टेज म्हणतोस ना तू गरुड, ह्याला मी म्हणतो म्हणजे मी माझे असेल ते, की एक आयुष्य म्हणजे एक व्यक्ती आपलं घर होऊन जातो. म्हणजे घर कसं म्हणणार आता मी तुम्हाला, घरचे कसे असतात, घरचे जे लोक असतात आपल्या होमीनेस आपल्याला त्याच्यात मिळतो. आपल्या जे घरचे लोक असतात ते आपल्यासाठी घर असतं ना. म्हणजे ती रूम नाही, ते माणसं इम्पॉर्टंट आहे. ते माणसं इम्पॉर्टंट आहे. मग तो व्यक्ती जेव्हा तिथे ऍड होऊन जातो ना, तेव्हा तुम्ही त्याला ऍक्सेप्ट केले. त्या माणसांमध्ये ज्या वेळेस तो ऍड होऊन जाईल तेव्हा तुम्ही त्याला पूर्णपणे ऍक्सेप्ट केलं. कमाल. एक्सलंट. प्रसाद, मला काय वाटतं, एक मिनिट, पॉइंट काय होतं मला आठवत नाही. कमिटमेंट मी कम्पेअर करतो फेथ सोबत. फेथ किंवा ट्रस्ट. तुम्ही कमिटमेंट करताय, पण मला असं वाटतं की तुम्ही जर तुमच्या नात्यात फेथ ठेवला किंवा तुमचा ट्रस्ट आहे एकमेकांना, तर कमिटमेंट करायची गरज असते. किंवा
केलं तरी त्या कमिटमेंटवर पेट Committed ठेवण्यापेक्षा पर्सनवर पेट ठेवणं जास्त महत्वाचं. कळलं हम्म. नाही मग अशा पॉइंटला कुठे जिकडे स्टॅबिलिटी आली कमिटमेंट दिली आपण तो होमीनेस आलाय समोरच्या माणसामध्ये तिकडे कुठेतरी ती जी पहिली फॅन्टसी होती ना लस्ट वाली लव्ह वाली ती कुठेतरी कमी झाली मग ती ऍड कशी करता येते ओ हो तो क्रिस्पीनेस ऍड कसा करता येईल इथे ते रोज बॉलिवूडचे नवीन- काही सिक्रेट रोज रेसिपी नवीन वाटलं. वापरावे लागतात. नाही हा प्रश्न विचारण्यापेक्षा गरुड तूच याचं उत्तर दे. अरे हा हे जास्त चांगलं आहे. अरे दे ना, बराच वेळ झाला. बेस्ट आहे बेस्ट म्हणजे आहे. मी बोलायचं झालं तर मी कसं बघेन की तो क्रिस्पीनेस वाढवायला प्रत्येक हा. बाबतीत प्रत्येक गोष्ट डोक्याने नाही सॉल्व्ह होत. ओके प्रत्येक गोष्टीला असं लॉजिकल रिझनिंग आणि इंटेलेक्च्युअलिटी नाही वर्क होत. कधी कधी असं मूर्खपणा पण करावा लागतो. ओके आणि काहीतरी असं ते हे पडले असतात काय म्हणतात तकिया कलाम म्हणतो ना आपण एखाद्या रिलेशन मध्ये पडतात की आपण तीच गोष्ट नेहमी करतो का तर ते नाविन्य येण्यासाठी किंवा ते जुनं जे पहिलं होतं ते टिकण्यासाठी असे तकिया कलाम शोधले पाहिजे की ज्याने आपल्याला ते रोज नवीन नवीन वाटत राहील तो क्रिस्पीनेस ऍड होत राहील. मला पर्सनली असं वाटतं. मग काही असेल तेच इमोजी पाठवणं असेल त्याच मी मध्ये टॅग करणं असेल तोच इरिटेट एखादं नाव पडणं असेल समोरच्या माणसाला काही मूर्खपणा असेल पण तो असावा थोडासा. किंवा एखादी गोष्ट ही तुमची आहे, तुम्ही आधी जसे होते तुम्ही आधी जे समोरच्याला खुश करण्यासाठी जे करत होते ती गोष्ट परत करण्याचे प्रयत्न करा. एक्झॅक्टली असं- तसंही असू शकतं. हा तसंही असू शकतं. Correct. अथर्व मला वाटतं एकदा तुम्ही कमिटमेंट देताय असं म्हणताय तर आय गेस तुम्ही त्या स्टेज पर्यंत पोहोचलात ना तर तुम्हालाच माहिती असतं दोघांना की आपल्याला एकमेकांमध्ये राहायचं असेल कमिटमेंट द्यायची असेल तर तिला काय आवडतं मला काय आवडतं दोघांना सुख एकत्र राहायचं असेल सुखी राहायचं असेल तर मला काय गोष्टी केल्या पाहिजेत काय गोष्टी नाही केल्या पाहिजेत. मला असं वाटतं दोघांना तेव्हा माहिती असतं की तुम्ही कमिटमेंट देताय ना. आता कमिटमेंट म्हणजे काय थोडक्यात तुम्ही लग्नाचा विचार करताय एकमेकांसाठी बरोबर. म्हणजे ऍब्सोल्युटली. थोडे पुढचेच थोडे जो पुढचेच की थोडं मला मागे जा. जाऊ दे थोडं मला पहिल्या क्वेश्चन मध्ये जाऊ दे की आपण शाळेत असतो तेव्हा आपण रिलेशनशिप मध्ये आलो म्हणजे आपलं लग्न झालंच आता वहिनी झालंच. वहिनी जीजू. होपफुली तसं आपलं आता होत नाही. आपण आता ती गोष्ट कधी करतो जेव्हा आपण एक थोडा काही एक स्पॅन दिला जातो एक 3-4 वर्ष 5 वर्ष जितकं काही जे काही असेल तेवढा आपण वेळ देतो आणि मग आपण कमिटमेंट देतो. तर आय गेस तेव्हा माहित असतं की एक काय गोष्टी केल्यानंतर काय गोष्टी होतील कॉन्सिक्वेन्सेस काय होतील की ती कशी खुश येईल ते ह्या गोष्टी थोड्या माहित असतात. आणि एक अजून काहीतरी नवीन आपण जर केलं ना तर म्हणजे काय म्हणता येईल मला असं वाटतं दोघांनी मिळून एकमेकांचा जर ग्रोथ बघितला ना तर त्याच्यात भरपूर काही एक्सप्लोअर करण्यासारखं. नाईस हा खूप कन्स्ट्रक्टिव्ह मला आवडला मुद्दा ग्रोथ बघावी. ग्रोथ म्हणजे सगळ्यातच ग्रोथ त्यांच्या रिलेशनशिप मध्ये ग्रोथ आणि इंडिव्हिज्युअली पण. डेफिनेटली आणि ते त्या पॉइंटला काय म्हणतात असं ते बोलून ते जो म्हणतात ना सायलेन्स मधलं ते असतं. सायलेन्स मध्ये किती कम्फर्टेबल आहात ते पण फार महत्वाचं आहे. Exactly. मला वाटतं ते खूप इम्पॉर्टंट. जर कधी कधी शांतताच फार सायलेंट मध्ये महत्वाची असते. हो नक्कीच तुम्ही जर सायलेंट मध्ये जर कम्फर्टेबल असाल तर आय गेस तुम्ही लग्न करू शकता. म्हणजे कमिटमेंट देऊ शकता तुम्ही म्हणजे मुलं म्हणते मुलं सायलेन्स राहावं लागतं बऱ्याचदा. सगळे युनिव्हर्सल क्वेश्चन होतं की नाही. एक्झॅक्टली. कमाल आपण एंड कडे आलोय आता थोडासा आपला एंड राहिलाय. मी एक क्वेश्चन विचारतो जे आपण आता म्हणलं की ते कमिटमेंट आणि सायलेन्स मधलं सगळं वगैरे सगळ्यांना क्वेश्चन आहे थोडस बोला याच्यावरती. डू यू बिलीव्ह इन द डेस्टिनी अबाउट युअर बेटर हाफ की हीच व्यक्ती होती डेस्टिनी मध्ये किंवा ही लिहिलेली होती ही भेटली त्या पॉइंटला आणि ती डेस्टिनी आहे असं काही तुम्हाला वाटतं का आयुष्यात खरं असावं आहे? ओके मला वाटतं मी बोलू का? मी शर्वरीला विचारतो क्वेश्चन आणि मग आपण उलट येऊयात. ओके चालेल.
मला ओके, असं चालेल. वाटतं की ह्याच्या पॉसिबिलिटीज खूप कमी आहेत. ओके. की कसं बरं. होतं की तुम्हाला जर कधी कोणी अचानक म्हणजे भेटलं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही असे असतात, वाव, एकदम अमेज्ड होतो आपण त्या व्यक्तीला बघून एका पॉइंटला, किंवा कधी कधी असं होतं की त्या फ्रेंडशिप मधनं त्या प्रकारचं अट्रॅक्शन क्रिएट होतं. सो आय थिंक की डेस्टाईन टू मीट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, आय डोंट बिलीव्ह ऑन सच थिंग्स. इट्स काइंड ऑफ अन पॉसिबिलिटी वी कॅन से. ओके. त्या आपोआप होणं किंवा त्या हळूहळू होत जाणं, दॅट इज ब्युटिफुल, आय गेस. नाईस. प्रतीक. उलटे येणार होता ना तू? नाही आता नाही, हिचं उत्तर ऐकून मी तुझ्याकडे आलोय आता. हिचं उत्तर ऐकून तुझ्याकडे आलोय मी आता. अच्छा. बॉईजचा पॉइंट ऑफ नाही. घ्यायचा. फिर्यादी पक्षाचे काय म्हणणे ऐकूयात आपण. नाही, ठीक आहे, मी डेस्टिनी नाही म्हणणार, पण मी स्टोरी म्हणेन की आय थिंक सो की ठीक आहे भेटली, पण ते माझ्या हातात आहे की मी त्याची स्टोरी कशी बनवतो. कमाल. म्हणजे कमाल कमाल. ओहो. म्हणजे मला फक्त एक्सप्लेन करू द्या की आता समजा एखादी गोष्ट आहे, समजा ती चुकीची घडली, पण ती स्टोरीसाठी चांगली आहे ना. माझ्या आयुष्याची जी काही एखादी गोष्ट आहे, समजा चुकीची घडली, पण ती स्टोरीसाठी चांगली आहे. जेव्हा मी सांगेल, जेव्हा मी नंतर ना ती सांगणार आहे, तेव्हा मी असं सांगू शकतो की हा बाबा, हे पण घडलं होतं, ह्यातनं पण आम्ही मार्ग काढले. सो तुमचा प्रॉब्लेम म्हणजे सॉल्व्ह तर आपण करूच शकतो बेसिकली. अच्छा, ओके. इन शॉर्ट मध्ये So- हम अंगारों पे चल के आए हैं. म्हणजे हा. प्रतीक थोडक्यात प्रतीक नवरा म्हणून नाही, तो आजोबा म्हणून विचार करतोय ना आजोबा म्हणून. सांगायला. नाही रे, नाही रे, तसं नाही म्हणायचं मला. पण हे बघ डेस्टिनी तुम्ही कसं क्रिएट करणार की बाबा, जेव्हा तू डेस्टिनी पण तू कसं म्हणणार की एकदा एखादी गोष्ट झाल्यानंतर ना तुम्हाला लक्षात येतं ना की ती अशी घडवून आणली होती आणि झाली ना. ओके. बेसिकली ओके. तुम्ही नंतर ना बघताना स्टोरीज बघताय. कळलं. तर मी डायरेक्ट जर स्टोरीतच विचार करतोय ती गोष्ट, तर एखादी चूक मी हँडल करूच शकतो ना. आणि इनडिरेक्टली तू हे पण मान्य केलंच आहेस, जर तू स्टोरी म्हणून बघत असशील तर, की मे बी द स्टोरी विल एंड विथ अ बॅड नोट, असं पण असू शकतं. कदाचित. So तू तर ती हो, पण ते कदाचित. आपली जे होईल ते होईल. अब कमा झालो. वा. हा, म्हणजे आता जर आपण हा मोमेंट सोडूनच जगत असो तर काय मुद्दाच नाहीये ना. बरोबर. लिव्ह द मोमेंट. मग डेस्टिनी बद्दल काय विचारच करण्याचा पॉइंट नाही आहे. एक्झॅक्टली. डेस्टिनी शेवटी मला असं तुम्हाला- वाटतं ठरवून पेक्षा क्रिएट करणं महत्वाचं, म्हणजे कन्स्ट्रक्ट करणं महत्वाचं. Absolutely. तेच वा, कमाल. मलाही तेच म्हणायचं होतं पूर्ण. बऱ्याचदा असं असतं की ते जे म्हणजे नवीन एखादी मुलगी आली आयुष्यात, इतर सगळे फ्रेंड आहेत रिलेशनशिप मध्ये, आपणच नाही वगैरे, तर मुलगी आली की डेस्टिनी. यहाँ से शुरू होती है मेरी बापरे. डेस्टिनी. ते थोडं इमॅच्युअर असतं ते. पण मला प्रत्येकचं म्हणणं आवडलं की स्टोरी असावी याला, आणि ती डेस्टिनी कन्स्ट्रक्ट करावी, प्रसार म्हणणं त्याचं. कमान मुद्दा आहे. पण Last- आपला पहिला मुद्दा आहे की हा, तो प्रसाद बोलला होता त्याच्यावरती की गोष्टी प्लॅन आउट नसतात किंवा ठरवून केलेल्या नसतात कधी. तर मला वाटतं की डेस्टिनी पण अशी ठरवता येत नाही आपल्याला. अर्थात हा, ती आय गेस होते. दॅट इज मॅन्डेटरी. ती देखो, होते, ये- ती आपोआप होते. सही तो कोई भी नहीं है, लेकिन सही वो है जो कम गलत है. हा, सही. वा. सही वो है जो गलत. कम गलत है. So जर तू कमी चुका केल्यास तर ती डेस्टिनी होऊ शकते, असं मला पर्सनली वाटतं. कमी माती खाणे. कमी माती खाणे, चिखल पिणे, कमी माती माती खाणे. खाणे. पण मला असं वाटतं की एक सोलमेट जर आपण म्हटलं, डेस्टिनीच्या ऐवजी त्याला आपण सोलमेट म्हटलं, की एक सोलमेट असतो आपला कुठेतरी वगैरे, तर मला असं वाटतं, मी त्याच्यावरती बिलीव्ह करतो की बाबा एक सोलमेट आहे. म्हणजे आपण ब्रेकअप नंतरचा जर विषय म्हटला ना की बाबा यार ती नव्हती, तिने असं केलं तसं केलं वगैरे, चिल, तुझं सोलमेट आहे, तुझं अजून ती डेस्टिनी यायची आहे, तू तेव्हा पॉझिटिव्ह वेनी घेऊ शकतोय. मला कोणतरी अजून बेटर मिळणार आहे, त्यासाठीच तरी सोडून गेली मला, हा पण विचार येऊ शकतो. सोलमेट एक्झॅक्टली. Nice. हे डेस्टिनी त्याच्यावरती बिलीव्ह करतो मी. असू शकतो डेफिनेटली.
त्याच्यावर बिलीव्ह करण्यापेक्षा स्वतःवरच बिलीव्ह कर ना. हा, दॅट इज गुड. तेच. डेफिनेटली स्वतःवर बिलीव्ह करतो. पुरा है विश्वास. हम होंगे कामयाब. म्हणजे ऍट दी एंड कुठलंही रिलेशन जाऊन त्या फ्रेंडशिप वरती एंड होतं. म्हणजे सुरू लस्टने हो, लव्हने हो, ते फ्रेंडशिप वरती जाऊन बरोबर. एंड झालं पाहिजे आणि ते नातं टिकलं पाहिजे. म्हणजे रिलेशनशिप नाही झालं तरी चालेल, पण ते रिलेशन टिकलं पाहिजे. बरोबर बरोबर आहे. एक शेवटचा शेअर याच्यावरती मस्तपैकी, आणि शेवटच्या मुद्द्याकडे आपण 2-2 मिनिटात संपवणार आहोत. सो कमाल. मस्त शेअर की भले रिलेशनशिप नाही टिकली तरी चालेल, पण ते माणूस महत्वाचा आहे तो. का तर हो. आपली जनरेशन जी आहे खूप खूप केओस आहे आजकालच्या सिच्युएशन मध्ये. आपल्याला कोणाला तरी प्रत्येकाला एका माणसाची गरज आहे. सो एक शेर आहे मस्त त्याच्यावर की 7 संदूकों में भरकर दफन कर दो नफरतें. वाह. 7 संदूकों में भरकर दफन कर दो नफरतें. आज इंसान को मोहब्बत की जरूरत है बहुत. आज इंसान को मोहब्बत की जरूरत है बहुत. कमाल कमाल. वा. वा वा वा. प्रेम कोणी करा, प्रेमाची गरज आहे जगात. सो नक्कीच, एकदम लास्ट नक्कीच. शेअरी ऑन द टॉप, तुमच्या सगळ्यांच्या टिप्स 1-1 मिनिटात तुम्ही द्या मला की हो, हो. काय सांगाल आपल्या ऑडियन्सला, किंवा काय सांगाल स्वतःला हेल्दी रिलेशनशिप बद्दल. मला वाटतं एक होप असणं कधी पण चांगलं आहे. होप तर असलीच पाहिजे. आणि जर तुमच्या सोबत काही आता वाईट होत असेल, तुमची रिलेशनशिप चांगल्या पॉइंट वरती नसेल आता, तर तिथे एक पॉज घ्या. गोष्टी वर्कआउट होतील. रिलॅक्स. आपण खूप आपल्याला सगळं क्विक पाहिजे असतं, आपल्याला सगळं पटापट झालेलं पाहिजे. नाही, या गोष्टींना वेळ द्यावा लागतो. एक वेळ द्या आणि होप ठेवा, सगळ्या गोष्टी नक्कीच होतील. कमाल. प्रतीक. फन, बिलीव्ह, ट्रस्ट, वर्क, ग्रो, होम. वा. वा वा. फॉर्म्युला दिलाय भाईंनी. हा लिहून फॉर्म्युला घ्या पण सगळ्यांनी. खाली टाकूयात आपण डिस्क्रिप्शन मध्ये. हो. वर लावून भारी. ठेवा भिंतीवर. इथे खाली दिसेल तुम्हाला. ऐश्वर्या. बेसिकली तर मी तर फ्रेंडशिप बद्दल सांगेन की आधी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड होण्यापेक्षा आधी तुम्ही बेस्ट फ्रेंड बना. कारण आपलं फ्रेंड्सचं जसं रिलेशन असतं की काही पण भांडणं झाले तरी आपण बोलतो किंवा थोडं चिडणं रागावून होतं, पण शेवटी आपलं ते बॉन्ड असतो तो नाही तुटत आपला. तर आधी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बनण्यापेक्षा आधी एक चांगले मित्र बना. तुमचा पुढचा जो प्रवास आहे म्हणा की ते जास्त सुखकर होईल. आणि एक टेड टॉक ऐकलेला, त्याच्यामधल्या 4 गोष्टी आवडलेल्या त्या सांगते. पहिलं तर बी क्युरियस नॉट क्रिटिकल. प्रत्येक वेळी सांगतोय ते ऐकून त्याच्यावर रिॲक्ट करण्यापेक्षा आधी ते समजून घ्या, काय चाललंय हे ऐका. सेकंड, बी केअरफुल नॉट क्रशिंग. समोरच्याची पण काळजी करा. प्रत्येक गोष्टीवर त्याला काहीतरी बोलणं किंवा चिडणं वगैरे हे सोल्युशन नसतं. नेक्स्ट, आस्क डोंट अज्युम. ही मला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट वाटली की कित्येक वेळा आपण अजम्पशन्स वर बोललो, तर अज्युम करण्यापेक्षा बोलून घ्या, विचारून घ्या. काही जास्त वेळ नाही जात त्याच्यामध्ये. तर हे. आणि कनेक्ट बिफोर यू करेक्ट. आधी कनेक्ट व्हा आणि मग एकमेकांना करेक्ट करा किंवा एकमेकांना इम्प्रूव्ह करण्यासाठी हे करा. तर दॅट्स इट. एक नंबर. वा. कमाल. कमाल. प्रसाद. लास्टचा पॉइंट सांगायचं म्हणजे ओव्हरऑल सांगायचं म्हणजे मला तरी वाटतं की तो पर्सन जास्त चांगला असतो रिलेशनशिप मध्ये स्वतः खुश असतो. हॅपी सोल म्हणजे सेल्फ डिपेंडंट व्हा. जो माणूस स्वतःवर डिपेंडंट असतो, स्वतःची कामं स्वतः करू शकतो, तो बऱ्याच गोष्टी चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतो. आणि मेन म्हणजे हेल्थ. जसं आपण आधी पॉइंट बोलला होता लुक्सचा, तर लुक्स मध्ये एक पॉइंट तो हेल्थ. फिजिकल आणि मेंटल हेल्थ स्टेबल ठेवायचे प्रयत्न करा. जशी जर हे बघा, तुम्ही जर फिजिकली स्टेबल असाल, फिजिकली मेंटेन असाल, तर तुम्ही लाईफ मध्ये बऱ्याच गोष्टी एन्जॉय करू शकता. ट्रॅव्हलिंग आणि प्रत्येकच गोष्ट एन्जॉय करू शकता. तर तुम्ही हेल्दी असाल बेटर आहे. तुम्ही स्वतःला प्रायोरिटाईज करा आणि स्वतःवरती फोकस करा. मग तुमच्या आयुष्यात बाकी सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकच होणार. कमाल. कमाल. शर्वरी. I guess even that it's your first relationship, second relationship, or माहित नाही कितीतरी होऊ शकतात. मे बी पॉसिबिलिटीज नाही सांगू शकत. जस्ट ओपन युअर आर्म्स वाईड. जी काय तुमच्याकडे सिच्युएशन येईल, सर्कमस्टन्सेस येतील, त्यामध्ये म्हणजे जेवढ्या फ्रेंड्सनी आतापर्यंत जेवढे सजेशन्स दिलेले आहेत तेवढे सगळे त्याच्यामध्ये वापरा. दॅट वुड बी अ बेटर ऑप्शन.
maintaining your trust and your relationship. कमाल. भारी पॉइंट्स होते सगळ्यांचे, मजा आली. आणि तुझे पॉइंट्स राहिले. तुझं काय? हा, तुझे पॉइंट माझा पॉइंट हाच आहे की माणसं महत्वाची आहेत फार आयुष्यात. आपल्याला माणसं लागतात, मग त्या रिलेशन मागचं जो स्वार्थ असतो किंवा ते इंटेन्शन असतं, भले ते फुलफिल नाही झालं तरी चालेल, पण तो एक माणूस म्हणून टिकला पाहिजे आयुष्यात. प्रेम रोज होत राहतं, प्रेम रोज वा. नव्याने ते शिकलं पाहिजे. आणि रोज नवीन माणसं मिळतात, नव्याने डेफिनेशन कळतात प्रेमाच्या. आणि लिटरली मी ज्याच्यावरती सुरुवात केली होती त्याच शेअरवर एंड करतो की होश वालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है, इश्क कीजिए फिर समझिए जिंदगी क्या चीज है. क्या चीज आहे. सो एक्सलंट, मजा आली आज. आणि होपफुली तुम्हाला सगळ्यांना मजा आली असेल डिस्कशन करून, आपल्या ऑडियन्सला मजा आली असेल हा पॉडकास्ट ऐकून. सो खरं सांगायचं तर जेन्युनली हा आमचा पहिला पॉडकास्ट होता आणि आम्हालाही माहित नव्हतं तो कसा होणार आहे. आम्ही जेन्युनली करायचा प्रयत्न केला. पुढे पण आम्ही असे नवीन नवीन पॉडकास्ट घेऊन येऊ. त्यासाठी तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये टाकू शकता तुम्हाला या पॉडकास्ट मधलं काय आवडलं, पुढे अजून कुठले टॉपिक्स आम्ही घेऊन तुमच्या समोर यावं वगैरे. आणि आमचा हा नवीनच चॅनल आहे इंटेलेक्च्युअल बीज म्हणून, त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे लवकरच आमचा जो पुढचा व्हिडिओ येईल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. सोबतच असा जो कंटेंट आहे थोडासा मोटिवेशनल कंटेंट किंवा इन्स्पिरेशनल कंटेंट, तो इंग्लिश मधनं पोस्ट किंवा स्टोरीच्या मार्फत आम्ही आमच्या इंस्टाग्राम हँडलवरनं पण पोस्ट करत असतो, जे आहे इन्फ्लुएन्सर AB. त्याची पण लिंक आम्ही खाली दिलेली आहे. सो तिकडे पण फॉलो करा, तिकडे पण आपण भेटत राहूच. आणि हा असे पॉडकास्ट खूप कॅज्युअल आहेत, तुमचे आमचे आहेत. सो डेफिनेटली कळवा, आमच्यापर्यंत पोहोचा, आपण मजा करू, धमाल करू आणि भेटूयात. मजा करा. आदिवास.